सिरीज चालू करताना विविध प्रश्नांना कायदेशीर किंवा लीगलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांची जाण करण्याकरता विविध स्तरावरचे मान्यवर आपण इथे बोलवतो आणि ते प्रत्येक मान्यवर येऊन त्यांचं लाख मोलाचं मार्गदर्शन आपल्याला करतात आणि त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन कामकाजामध्ये दैनंदिन कोर्टाच्या प्रॅक्टिसमध्ये होतो. त्याकरता आज आपण 9वी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. लेक्चर ठेवलेला आहे तो रेरा या विषयावरती, जो आता नव्याने चालू झालेला आहे आणि त्याचं ज्ञान हे अपुरं असल्या कारणामुळे आणि गरज वाढत असल्यामुळे त्याचं मार्गदर्शन करण्याकरता आपण पुण्याचे जे आपले पुणा रेरा प्रॅक्टिशनरचे अध्यक्ष आहेत जे निलेश बोराडे साहेब, त्यांचं इथे आपण त्यांनी लेक्चर चालू ठेवलं आहे, तर त्यांचं मी इथे स्वागत करतो. रेरा हा विषय आपला राहिला होता आणि खूप लोकांची मागणी होती की त्या विषयावरती व्याख्यान व्हावं. त्यासाठी आपण आज सन्माननीय निलेश शिरीष बोराडे साहेब यांना पुण्यावरून आमंत्रित केलेलं आहे. मी त्याचा थोडक्यात परिचय करून देतो. ते आज रोजी रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, जे रेरामध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांचे जे असोसिएशन आहे पुण्याला, त्या रेरा प्रॅक्टिस असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. शैक्षणिक परिचय त्यांचा असा आहे की BS LLB ही पदवी त्यांनी प्रदान केलेली आहे सिम्बायोसिस लॉ कॉलेज पुणे इथून. त्या व्यतिरिक्त मास्टर प्रोग्रामिंग गव्हर्नमेंट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये झालेला आहे. त्यांनी आतापर्यंत सिम्बायोसिस लॉ कॉलेज पुणे विद्यापीठ येथील युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पद भूषवलेलं आहे. या व्यतिरिक्त चीफ कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी सिम्बायोसिस स्टुडंट्स सिनेटवरती काम केलेलं आहे. ते स्वतः एक सामाजिक संस्था ऑक्झिलरी फाउंडेशन या NGOचे सचिव आहेत. या व्यतिरिक्त त्यांना आतापर्यंत वेगवेगळे पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये राजीव गांधी अवॉर्ड्स, त्यानंतर युवा अस्मिता अवॉर्ड आणि 2021 रोजी त्यांना प्राप्त झालेला लोकमत प्रोफेशनल आयकॉन अवॉर्ड्स असे वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त म्हणजे शैक्षणिक आणि कायदेविषयक ज्ञान आपण पाहिल्यानंतर त्यांचा कल थोडा स्पोर्ट्स म्हणजे खेळाकडे देखील आहे. कराटे या खेळामध्ये ती अतिशय नैपुण्य अशी कामगिरी करत आज रोजी ते ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन होल्डर असे हे कराटे स्पर्धेतील खेळाडू आहेत. जनरल सेक्रेटरी आहे ते पुणे सिटी स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे. तर अशा प्रकारे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आणि रेराचं अतिशय सखोल ज्ञान असणारे व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. मी आपले निलेश शिरीष बोराडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. श्री बोराडे सर. परंतु एक ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि एफिशियन्सी यावी एक इंडियाच्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये म्हणून हा रेरा कायदा तर खरं आणला गेला. अतिशय छोटा ॲक्ट आहे, 92 सेक्शन्स आहेत त्यामध्ये फक्त. आणि 92 सेक्शन असा म्हणतो की ते जे महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट होता 2012चा, तो रिपील झालेला आहे आणि त्यानुसार तो रिपील होऊन हा रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा ॲक्ट जो आहे तो अस्तित्वात आहे. वास्तविक पाहायला गेलं तर तो जो पूर्वीचा ॲक्ट होता याच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट 2 ॲक्ट 2012 हा कधी रिपीलच झाला नाही. म्हणजे तो ॲक्ट येत असताना सेक्शन 56 असं म्हणत होता की त्याच्या अगोदरचा जो ॲक्ट होता मोफा हा त्याला रिपील करतात आणि मग हा महाराष्ट्र हाऊसिंग येणार. परंतु महाराष्ट्र हाऊसिंग येत असताना त्याची नोटिफिकेशनच कधी निघली नाही आणि ती नोटिफिकेशन कधी निघली नसल्यामुळं हा तो महाराष्ट्र हाऊसिंगचा ॲक्ट कधी अस्तित्वात झाला. त्यामुळं आजच्या तारखेला हा मोफा कायदा देखील अस्तित्वात आहे आणि रेरा कायदा देखील अस्तित्वात आहे. जसं मी मागाशी म्हणलं की बाबा हे 9वं वर्ष आहे आपलं. 2016ला जर धरला आपण कायदा अस्तित्वात आला. आता या 2016चा जो कायदा आहे हा यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर कायदा काय म्हणतो की बाबा एखादा प्रोजेक्ट जर रजिस्टर करायचा असेल तर तो मॅन्डेटरीली
म्हणजे एखाद्याला प्रोजेक्ट जर चालू करायचा असेल, कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल आणि त्याची जर विक्री करायची असेल तर त्याला मॅन्डेटरीली हे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन हे करणं गरजेचं आहे. मग आता हे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन करणं कुठल्या प्रोजेक्टला गरजेचं आहे? जे लँड एरिया आहे तो 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा एक साधारण 5000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आहे आणि 8 युनिटपेक्षा जास्त आहे, अशा प्रोजेक्टलाच फक्त रेरा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता मधल्या काळामध्ये काही रेरा ऑथॉरिटीपाशी असे काही मॅटर्स आले होते ज्याच्यामध्ये लँड एरिया आहे किंवा मग युनिट्स नाही आहेत किंवा मग युनिट जास्त आहेत, लँड एरिया नाही. तर रेरा ऑथॉरिटीने असं म्हटलं होतं की त्या टायमाला की नाही, या दोन्ही कंडिशनपैकी कुठली एक कंडिशन जरी फुलफिल झाली तरी तो ॲक्ट जो आहे तो लागू होणार आणि त्या प्रमोटरने तो प्रोजेक्ट जो आहे तो रेरात रजिस्टर करायला. परंतु हे मॅटर जेव्हा ॲपिलेट ट्रिब्युनलला गेलं त्या ठिकाणी फुल बेंच बसला आणि 2 vs 1 म्हणजे 2च्या मेजॉरिटीने असा निर्णय दिला यामध्ये की जर दोन्ही कंडिशन जर फुलफिल करत असतील तरच हा कायदा म्हणजे प्रमोटरला तो प्रोजेक्ट जो आहे तो रजिस्टर करायला लागला किंवा मग नाही करायला लागला. मग आत्ताच्या मुवमेंटमध्ये जर हे दोन्ही क्रायटेरिया एकत्र बसत असतील तर रजिस्टर करतो फक्त. आता तो मॅटर जो आहे सबज्युडिस रेरा हायकोर्टमध्ये, त्यानुसार पुढचं जे काही असेल त्या रजिस्ट्रेशन संदर्भात आता रजिस्टर करत असताना प्रमोटरला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिस्क्लोज करायला लागतात. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की म्हणजे साधारण त्या प्रोजेक्टचं लीगल हे असेल, लीगल टायटल रिपोर्ट असेल, एन्ट्रन्स असेल, त्याचा प्लॅन असेल, त्याचा लेआउट आला, त्याचा फ्लोर प्लॅन आला, त्याचं ॲग्रीमेंट आलं म्हणजे परफॉर्म ऑफ ॲग्रीमेंट आला, त्याचं अलॉटमेंट लेटर आलं, म्हणजे प्रोजेक्ट संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्याला त्या प्रोजेक्टमध्ये डिस्क्लोज करायला लागतात. आता जर तो स्वतः प्रमोटर असेल तर त्याचे इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात. तो जर समजा एखाद्या जॉईंट व्हेंचरमध्ये किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून जर करत असेल तर त्या लँड ओनरचे डिटेल्स जे आहेत त्या प्रोजेक्टला त्याला डिस्प्ले करायला लागतात. आता सुरुवातीला काय होतं, त्या सुरुवातीला लँड ओनरला एक को प्रमोटर म्हटलं जातं. पण नंतर एक प्रकरण हायकोर्टमध्ये गेलं, त्या ठिकाणी मग हायकोर्टने सांगितले नाही, लँड ओनर विल ऑल्सो बी अ प्रमोटर, म्हणजे प्रमोटरच्या दर्जामध्येच त्या लँड ओनरला घेण्यात आलं आणि जी काही जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्या प्रमोटरची आहे कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातली ती जबाबदारी त्या लँड ओनरला देखील देण्यात आली. का तर तो बाबा तुम्ही ते काय नॉन प्रॉफिट तुम्ही कन्स्ट्रक्शन करत नाही, त्यातलं तुम्ही 2 पैशाचा फायदाच तुम्ही घेणार, त्यामुळं त्या अनुषंगाने त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी देखील तुम्ही घेतली पाहिजे. आता नव्याने रेराने काय केलं, प्रोजेक्ट रजिस्टर करत असताना त्या लँड ओनरला ऑप्शन दिलेला आहे किंवा तुम्ही त्या लँड ओनरला प्रमोटर म्हणू इच्छिता की नाही, हे दोघांच्या सहमताने ते आपण तिथं डिस्क्लोज करायला. कारण का काय होतं, बऱ्याच वेळा छोटे छोटे प्लॉट्स असतात, 1 गुंठा 2 गुंठे आणि ते 10-15 प्लॉट एकत्र केले जातात, मग तिथं रिडेव्हलपमेंट केली जाते आणि अशा ह्यालामध्ये ज्याचा एक छोटासा प्लॉट होता त्याच्यामध्ये एक छोटंसं घर होतं त्याला देखील प्रमोटर म्हणलं गेलं की मग सगळे कंप्लायन्स आणि ह्या त्या गोष्टी सगळ्या येतात. त्यामुळं त्यानुसार रेराने असा तो सध्या निर्णय घेतला. आता जसं मी म्हटलं की बाबा तो सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायला लागतात, त्या पद्धतीने मग 3 बँक अकाउंट आले नाही का, त्यानंतर मग तुमचं त्याचं डेली म्हणजे क्वार्टरली कंप्लायन्स आला, त्याचा सगळे किती पैसे आले, किती गेले, अमुक म्हणून त्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायला लागतात. आता पूर्वी काय व्हायचं की आता हा जो रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे कुणाला लागू आहे आपण म्हणतो की बाबा जेवढे कन्स्ट्रक्शन आहे त्याला फक्त रिडेव्हलपमेंट आणि जो विक्री करणार नाही अशाला तिथं रेरा रजिस्ट्रेशन गरजेचं नाही. पण असे काही प्रोजेक्ट्स होते पूर्वी की बाबा त्या रजिस्टर करायचे नाही, परंतु त्या दृष्टिकोनातनं रजिस्टर न करता कन्स्ट्रक्शन करायचे, विक्री करायचे. या संदर्भात रेराकडे काही तरतूदच नव्हतं. पुन्हा कोणतरी हायकोर्टमध्ये गेलं आणि तिथल्या पिटिशनमध्ये माझा तिथं निकाल आला की रेरानी त्या ठिकाणी नॉन रजिस्टर्ड प्रोजेक्ट जे आहेत अशा नॉन रजिस्टर्ड प्रोजेक्टसाठी देखील कुठेतरी यंत्रणा चालू करावी आणि मग त्या दृष्टिकोनातनं त्यांनी एक नॉन रजिस्टर्ड प्रोजेक्टसाठी यंत्रणा चालू केली. तिथं मग तुम्ही एखादा जो ॲग्रीमेंट असेल किंवा एखाद्याला वाटतं की हा प्रोजेक्ट रजिस्टर झाला पाहिजे होता, तो रजिस्टर झाला नाही, तर तो तिथं त्या ठिकाणी तक्रार देऊ शकतो. त्याचं ते नाव देखील ते म्हणजे गोपनीय ठेवतात आणि ते त्यांच्या पद्धतीने इन्क्वायरी करून मग तो जो झाला पाहिजे होता प्रोजेक्ट रजिस्टर
तर त्याच्यावरती न केल्यामुळं कारवाई वगैरे अशा गोष्टी तिथं केल्या जातात. तर आता काही जणांना असं की नाही बाबा त्यांनी प्रोजेक्ट रजिस्टर केला नाही, माझ्याकडे त्या संदर्भातले कागदपत्र आहेत आणि मला हिअरिंग पाहिजे. मग अशा लोकांना देखील त्या ठिकाणी त्याचे जे काही रेराची फीज आहे रिक्विजिट फी भरून त्या ठिकाणी हिअरिंग दिलं जातं आणि दोन्ही पार्टीजचं ऐकून मग त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट रजिस्टर केला पाहिजे किंवा नाही त्या संदर्भातला निर्णय देऊन आणि जर केला पाहिजे होता तुम्ही केला नाही तर मग त्याच्यावरती पेनल्टी ही त्या ठिकाणी मांडली जाते. आता रेराचा दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ट्रान्सपरन्सी. आता याच्यामध्ये जसं पूर्वीच्या वेळेस आपण बघायचो की बाबा एखादं घर खरेदी करायला गेलं तर त्याला काही कागदपत्र मिळायचे नाही, आपल्याला मागायला लागायचं की बाबा मला कागदपत्र द्या बाबा, मला लोन करायचं आहे, मला ते सर्च घ्यायचं आहे किंवा मला बघायचं तुमचं प्रोजेक्ट योग्य आहे की नाही आहे. आता तसं काही करायची गरज नाही. ऑन वन क्लिक देखील एखादा आपल्या घरी बसून तो रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट तिथं चेक करू शकतो, त्यातले कागदपत्र डॉक्युमेंट चेक करू शकतो. म्हणजे ट्रान्सपरन्सी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली. नंतर एक डेडलाईन टाइम स्पॅन आपल्याला मिळू शकतो जेव्हा हा प्रोजेक्ट एखादा साधारण किती वेळेपर्यंत कंप्लीट होऊ शकेल आणि माझं घर मला कधीपर्यंत मिळू शकेल असं त्या गोष्टीची देखील ट्रान्सपरन्सी आली आहे. पैसे किती आले, किती गेले, किती कंप्लीट झाला आहे प्रोजेक्ट, त्याला ऑथेंटिकेशन द्यायला लागतं, आर्किटेक्टचं सर्टिफिकेट द्यायला लागतं, त्याला इंजिनियरचं सर्टिफिकेट द्यायला लागतं, त्याला CAचं सर्टिफिकेट तिथं डिस्क्लोज करायला लागतं. ह्या ट्रान्सपरन्सीज ज्या आहेत त्या ओव्हरऑल त्या ह्याच्यातल्या वाढलेल्या आहेत. आता फायनान्शियल डिसिप्लिन देखील त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आलेले आहे. म्हणजे आता प्रोजेक्ट एखादा रजिस्टर करत असताना पूर्वी तर एकच अकाउंट काढायला लागायचं 80-70%. आता रेराने काय केलं 3 अकाउंट मॅन्डेटरी केले त्या प्रोजेक्टसाठी. 100%चं एक अकाउंट काढायचं जो तिथं कोणी त्याला हातच लावू शकणार नाही. पैसे आले ते 100% मध्ये येणार. त्याचं ना तुमच्याकडे डेबिट कार्ड ना क्रेडिट कार्ड ना बँक अकाउंट ना इंटरनेट बँकिंग काही नाही. त्यातनं ऑटो ते जे पैसे आहेत ते 70 आणि 30 मध्ये जाणार. 30 मधले पैसे तुम्ही वापरू शकता. 70 मधले पैसे फक्त कन्स्ट्रक्शन स्टेजेस प्रमाणे जसं कंप्लीट होईल त्या पद्धतीने तुम्हाला तिथं इंजिनियर आर्किटेक्टचं सर्टिफिकेट देऊन मग ते विड्रॉल तुम्हाला करतात. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता पूर्वी जो कार्पेट एरिया होता तो कार्पेट एरिया डिफाईन नसायचा पूर्वी. मी प्रत्येक बिल्डर काय करायचं आपापल्या पद्धतीने मग तो कार्पेट एरिया जो आहे त्याचं फॉर्म्युला लावायचा आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे कार्पेट एरिया डिफाईन केला जायचा. पण आताच्या रेरा आल्यानंतर रेरा इज डिफाईन द कार्पेट एरिया. म्हणजे रेरा काय म्हणतं की जेवढा नेट युजेबल एरिया आहे तोच तुमचा कार्पेट एरिया. म्हणजे जो पूर्वी घ्यायचा की बाहेरचा पॅसेज आहे बाबा त्याचा मी 25% घेणार, शिनाई त्याचा घेणार, शाफ्टचा खर्च घेणार, मग असा जो एरिया आहे तो कार्पेट म्हणून तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे मोनो बिल्डरला घेता येणार नाही आणि फक्त नेट युजेबल एरिया जो आहे तो तुम्हाला घेऊन त्यामध्ये म्हणजे त्याच्यावरतीच तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन जे असेल ते करता येणार. आता याच्यात सगळ्यात मोठा फायदा ग्राहकाचा किंवा अलॉटीचा कसा, तर पूर्वी किती वेळा पण बिल्डर प्रमोटर जो प्लॅन चेंज करायचा. म्हणजे आज जर आपण घर बुकिंगला गेलो आणि आपण बघितलं 4 मजली बिल्डिंग आहे, ही ॲम्युनिटी आहे, ती ॲम्युनिटी असं आहे तसं आहे, क्लब हाऊस आहे आणि तीच बिल्डिंग कंप्लीट होता 5-7 वर्ष जर गेले तर नंतर फायनली आउटकम बघतो अरे एवढी ओपन स्पेस होती ती कुठे गेली, त्यात आणखीन एक बिल्डिंग ॲड झाली, तिथं क्लब हाऊस माझा 1000 स्क्वेअर फूट देणार होता तो 250 स्क्वेअर फूट केला, स्विमिंग पूल देणार होता तो दिलाच नाही. म्हणजे अशा ज्या चेंजेस होत्या ते आता रेरामध्ये त्याला करता येणार नाही. आणि जर समजा करायचं झालं तर 2/3 ऑफ दी अलॉटीचं कन्सेंट म्हणजे ज्यांनी बुक केलेलं आहे अशांची कन्सेंट त्याला घ्यायला लागणार सर्वप्रथम आणि तरच मग त्याला तो डिव्हिजन ऑफ प्लॅन जो आहे तो करता येईल. तशाच पद्धतीने जे डिफिशियन्सीज आहेत त्याची जबाबदारी देखील बिल्डरला घ्यायला लागते. आता एखाद्याने जर कन्स्ट्रक्शन केलेले त्याचं ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली तर कन्स्ट्रक्शनच्या क्वालिटीची जबाबदारी देखील त्या बिल्डरनी घ्यायला लागते. त्याला 5 वर्षाची डिफिशियन्सी लायबिलिटी त्याला घ्यायला लागते. म्हणजे एखादा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यापासून कंप्लिशन सर्टिफिकेट घेऊन आपल्याला पोझिशन मिळाल्यापासून 5 वर्षाच्या आतमध्ये जे काही डिफेक्ट्स त्या कन्स्ट्रक्शनमध्ये होतील त्याची बिल्डरला जी आहे ही जबाबदारी घेऊन एखाद्या अलॉटीने इंटिमेट केल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ती रेक्टिफाय करायला लागणार. आता समजा जर तिने ती रेक्टिफाय नाही केली तर तुम्ही रेराकडे अप्रोच करू शकता त्याच्यासाठी कंपन्सेशनसाठी. म्हणजे हा एक त्यामधला
एक फायदा आणखी त्यामध्ये झालेला आहे. आता यामध्ये प्रोटेक्शन देखील अलॉटीजला रेराने दिलेले आहे. तर समजा एखादा प्रोजेक्ट जर आहे तो डिले झाला, एखादा म्हणजे आता सुप्रीम कोर्टचं जर एका जजमेंटमध्ये म्हणते की प्रोजेक्ट शुड बी कम्प्लिटेड इन अ रिजनेबल टाइम स्पॅन, तर 3 वर्षाचा सुप्रीम कोर्टने कालावधी दिली. परंतु बरेचसे प्रोजेक्ट याला त्या कारणाने थोडेसे डिले होतात. ॲग्रीमेंटमध्ये जी प्रॉमिस पोझिशन डेट आपल्याला दिली असती त्यापेक्षा जर तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जास्त पिरियड जर जात असेल किंवा तिथं तुम्हाला निर्णय घ्यायचा त्यांनी अधिकार दिलेला आहे. सेक्शन 18 प्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा 2 ऑप्शन जर प्रोजेक्ट डिले झाला तर अलॉटीजकडे जातात. एक ऑप्शन की बाबा मला आता तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय राहायचं नाही आहे, आय टू विड्रॉ फ्रॉम द प्रोजेक्ट, माझे जे काही सगळे पैसे भरलेले आहेत ते व्याज सगळे मला परत द्या आणि मी प्रोजेक्टमधनं बाबा विड्रॉ करतो. आता हे झालं एक ऑप्शन. दुसरं ऑप्शन आपल्याला असं मिळू शकतं त्यामध्ये की बाबा नाही मी राहतो प्रोजेक्टमध्ये, पण फ्रॉम द डेट ऑफ प्रॉमिस पोझिशन टिल द प्रोजेक्ट इज बीन कम्प्लिटेड अँड हॅज बीन हँडेड ओव्हर टू मी, माय फ्लॅट हॅज बीन हँडेड ओव्हर टू मी अलॉंग विथ दी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, तोपर्यंत त्या पिरियडचा मला तुम्ही व्याज द्या. म्हणजे हे 2 ऑप्शन जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल होतात. आता त्याला ते फॉर्म्युला त्यांनी इंटरेस्टचा फिक्स फॉर्म्युला दिलेला आहे जो SBIचा हायेस्ट लेंडिंग रेट असेल त्या पिरियडचा प्लस 2%. आता त्याच्यावरती पूर्वी आम्ही असं कॅल्क्युलेट करायचो की बाबा ऑर्डर ज्या दिवशी झाली त्या दिवशी साहेब लोक त्या ह्याच्यावरती लिहून द्यायचे की बाबा आजचा हायेस्ट लेंडिंग रेट जो आहे तो काय 8.5 प्लस 2%. परंतु आता सध्याच्या मुवमेंटला ऑथॉरिटी फक्त म्हणते SBIचा हायेस्ट लेंडिंग रेट प्लस 2%. आता एक ॲप्लेट ट्रिब्युनलला मॅटर चालू आहे की बाबा हायेस्ट आता जे इंटरेस्ट पे करायचं आहे प्रमोटरला टू दी अलॉटी इट हॅज टू बी पेड ऑन एव्हरी मंथ, नाही का? मग आम्ही प्रत्येक महिन्याचा इंटरेस्ट का नाही कॅल्क्युलेट करावं? आता जर समजा माझी ऑर्डर झाली त्या टायमाला 7.5 होता आणि आता एक्झिस्टिंग जर 9.2 आहे, नाही का, तर मग मला त्या महिन्याचा इंटरेस्ट मिळला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आता चालू आहे. त्याचं कदाचित काही कालावधीमध्ये त्याचं संदर्भातलं जजमेंट येईल. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रमोटर प्रोजेक्ट करत असताना आता बरेचसं काय व्हायचं, पूर्वी मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स व्हायच्या की आता एखाद्याने ॲडव्हर्टाईज जर प्रमोटर करायचा इमॅजिनरी काय काय गोष्टी बोर्ड्सवरती त्याच्या प्रोस्पेक्टसवरती टाकल्या जायच्या आणि मग तशा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटला एखादा ग्राहक बघून तो फसला जायचा आणि त्या ठिकाणी मग प्रोजेक्ट तो त्या ठिकाणी बुकिंग करायचा त्या प्रोजेक्टमध्ये आणि नंतर काही महिन्यांनी काही वर्षांनी त्याला लक्षात यायचं नाही त्यांनी छोटीशी एक लाईन कुठतरी खाली लिहिलेली आहे बाबा दिस पिक्चर्स आर ओनली फॉर रिप्रेझेंटेशन म्हणून. तर अशा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटला आळा घालण्यासाठी म्हणून प्रमोटरला त्यांनी कंपल्सरीली तो जो प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्याच्यावरती डिस्प्ले करायला लागणार, त्याचा रेराचा लोगो जो आहे तो डिस्क्लोज करायला लागणार. सध्या आता नवीन रेराने QR कोड काढलेला आहे, तो QR कोड तिथं डिस्प्ले करायला लागणार. किंवा एखाद्याला जर प्रोजेक्ट बघायचा असेल तो कशाला वेबसाईटला जाऊन तो वेबसाईटचा URL टाकल, त्यानंतर मग तो तिथं प्रोजेक्ट नंबर टाकून सर्च करत त्यापेक्षा QR कोड डायरेक्ट मोबाईलमधनं स्कॅन केले की तो डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घेऊन जाईल आणि प्रोजेक्टच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतील. मधल्या काळामध्ये ह्याच्यात काय केलं प्रमोटरांनी की बाबा एक 10x25चा बोर्ड आहे मोठा आणि छोट्याच्या सेंटीमीटरमध्ये तो QR कोड आणि प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचा नंबर टाकला जायचा. तर त्याच्यावर देखील आता नुकतंच एक 10-15 दिवसापूर्वी रेराने नोटिफिकेशन काढले की त्या तुमच्या अक्षराची साईज किती असली पाहिजे, कलर कसा असला पाहिजे, फॉन्ट कुठला असला पाहिजे, म्हणजे थोडक्यात तो व्हिजिबल झाला पाहिजे जनरल पब्लिकला खाल्लं बघताना. अशा दृष्टिकोनातून देखील आता नोटिफिकेशन रेराने काढलं. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी एखाद्या प्रमोटरकडे आपण बुकिंगला गेलं की त्याला काय तिथं नियमावली काही नसायचे, तो म्हणत त्या पद्धतीने पैसे मागायचा आणि आपल्याला देखील जर त्या प्रोजेक्टमध्ये एखादं घर पाहायला असेल तर तिथं आपल्याला ते त्या ह्याच्यानुसार त्याला पैसे द्यायला लागायचे. परंतु आता रेराने देखील त्या गोष्टीवरती आळा घातला. रेरा कायदा असा म्हणतो की बाबा प्रमोटरनी 10% जास्त रक्कम जी आहे ती विदाऊट ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केल्याशिवाय एखाद्या ग्राहकाकडनं घेतली जाऊ नये. तर त्या एक 10%चा कॅप जो आहे तिथं त्या ठिकाणी रेराने लावलेला आहे. तो एक चांगल्या पद्धतीने पाऊल टाकलेले आहे. आता दुसरी गोष्ट
म्हणजे आता समजा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर एखादा ॲग्रीव्ह झाला तर त्यांनी काय करायचं, तर मग आपल्या इथंच बाजाराला रेरा ऑथॉरिटीचं ऑफिस आहे, तिथं त्यांचं ऑथॉरिटी बसतात. आता सध्या एक चेअरमन 2 मेंबर्स अशा पद्धतीने रेराचं ऑथॉरिटीचं कॉन्स्टिट्यूशन आहे. आता त्याच्यामध्ये चेअरमन जे आहेत ते IS लेवलचे आहेत, मेंबर 1 जो आहे तो IS लेवलचा, आणि ज्युडिशियल ऑफिसर जे आहेत त्यांना एक मेंबर 2 म्हणून त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केली आहे. आता आणि काही ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर्स बसवले. पूर्वीच्या वेळेस काय व्हायचं की बाबा एखाद्याने कंप्लेंट दाखल केली, म्हणजे किंबहुना आम्ही पण असंच करायचो की आम्ही त्या टायमाला फिजिकल हिअरिंग चालायच्या आणि पुण्यावरनं मुंबईला रोज ट्रॅव्हल करायचो, आणि मग साहेबांना आम्ही म्हणायचो की साहेब हे पुणे बेंचला ट्रान्सफर करा मॅटर, आता आम्हाला सारखं जायला यायला दोन्ही पार्टी पुण्याचं जे प्रोजेक्टवर पुण्याचं जे, आणि मग पुण्याला ट्रान्सफर करा. आणि मग पुण्याला तो एओचा बेंच असायचा ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरचा, आणि मग तिथं ते ट्रान्सफर केले जायचे. अशा आमच्यासारखे बरेच जण असंच करायचे की बाबा वेळ आणि त्रास वाचवण्यासाठी. परंतु मधल्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं, न्यूटेक जजमेंट म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिफाईन केलं आहे, म्हणजे कायद्यामध्ये ऑलरेडी होतंच परंतु त्याचं पालन केलं जात नसायचं की बाबा कुठले मॅटर जे आहेत ते कुणाकडे गेले पाहिजे. तर मग त्या सुप्रीम कोर्टच्या न्यूटेक जजमेंटमध्ये ते डिफाईन केलं गेलं की बाबा ॲडज्युडिकेटिंगचे मॅटर जे असतील ते फक्त ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडे गेले पाहिजे, जिथं क्वांटम ऑफ कम्पन्सेशन जे आहे ते डिसाईड करायला लागणार आहे ते मॅटर्स फक्त ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडे गेले पाहिजे. कम्पन्सेशनचे मॅटर जे आहे थोडक्यात त्याला म्हणणार आपण की ते ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडं, आणि याच्या व्यतिरिक्त जे दुसरे मॅटर्स आहेत ते सगळे ऑथॉरिटीकडे गेले. तर त्या परिस्थितीत त्या वेळेला हे जे जजमेंट आलं सर, परिस्थिती अशी झाली की जवळजवळ 1000-1500 मॅटर्स पेंडिंग होते ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये, पण ज्युरिस्डिक्शनच्या विषयावरती त्यांनी हे सगळे मॅटर्स रिमांड बॅक केले. म्हणजे 2017-18 साधारण मॅटर्स असतील तर ते ॲपिलमध्ये गेलेले ते सगळे रिमांड बॅक झाले, आता ते पुन्हा नव्याने चालू झाले. म्हणजे आता तो ज्युरिस्डिक्शनचा विषय होता, तिथं बरेच वकिलांनी आर्ग्यू केलं, म्हणजे आम्ही देखील आर्ग्यू केले की बाबा जो आहे त्यांनी दिलेलं जजमेंट ते बाबा तुम्ही पुढं अप्लाय करा जजमेंटच्या नंतर, मागचे मॅटर्स घेऊ नये त्यामध्ये. परंतु त्यांनी तो रेट्रो इफेक्ट आणि हे त्या गोष्टी कुठल्या हे न करता त्याला मागचा देखील इफेक्ट दिला आणि त्यानुसार सगळे रिमांड बॅक केले. तर अशा पद्धतीने ऑथॉरिटी आणि ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर्स त्या ठिकाणी बसतात आणि त्यांच्याकडे त्या गोष्टी निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे अधिकार आहे. आता ह्याच्यामधनं देखील जर एखाद्याची ऑर्डर आली आणि एओची असेल किंवा ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर एओ किंवा ऑथॉरिटीची असेल आणि त्यामध्ये जर एखादा ॲग्रीव्ह झाला तर मग तो पुन्हा त्याला जर अपील करायचं असेल चॅलेंजिंग दॅट ऑर्डर, तर मग तो ॲपिलेट ट्रिब्युनलला हायकोर्टच्या समोर जे आहे तिथं ते अपील तो जो आहे तो दाखल करू शकतो. आता याच्यामध्ये जर एखाद्या रेरा ऑथॉरिटीने ऑर्डर दिली आणि तर जर समजा एखाद्याने ती कंप्लाय नाही केली तर त्याला नॉन कम्प्लायन्स खाली आफ्टर 60 days जे आहे ते अप्लाय करता येऊ शकतं. आणि मग रेरा ऑथॉरिटी पुन्हा त्यांचं म्हणजे दोन्ही पार्टीचं ऐकून त्या संदर्भात निर्णय घेतील, आणि जो समजा नॉन कम्प्लायन्सच्या विरुद्ध रेरा ऑथॉरिटी सध्या तरी वॉरंट इश्यू करतं, वॉरंट इश्यू टू दी कलेक्टर त्या सिटीमधलं, आणि मग कलेक्टरच्या माध्यमातून ती ऑर्डरचं रिकॉर्ड केली जाते. आता याबरोबर रेराने थोडंसं जरा स्ट्रॉंग पावलं उचलायला चालू केलेलं आहे. ते रेरा काय करते आता त्याबरोबर नुसतं वॉरंट इश्यू करण्याच्या बरोबर पेनल्टी देखील इम्पोज करते. म्हणजे दिवसाला 1000 रुपये 2000 रुपये दिवसाला इम्पोज करायला चालू केले आहे, आणि ते इट विल बी डबल्ड एव्हरी मंथ. दर महिन्याला समजा आता 2,000 रुपये या महिन्यात असतात, ते डबल होणार 4,000 पुढच्या महिन्यात असतात, 8,000 त्याच्या पुढच्या महिन्यात असतात. जोपर्यंत तो व्यक्ती ऑर्डर कंप्लाय करत नाही त्या पद्धतीचं जे पेनल्टी आहे ती रेराने चालू केली. आता याच्यामध्ये काही स्ट्रॉंग जे आहे म्हणजे नॉन कम्प्लायन्ससाठी पावलं उचलली गेली पाहिजे. रेरा ऑथॉरिटीच्या याच्यात ते फक्त आता वॉरंट आणि पेनल्टीपर्यंत आहे, परंतु मागल्या काळामध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलनी या संदर्भात अटकेचं देखील एक वॉरंट काढलं होतं, आणि त्या प्रमोटरनी नॉन कम्प्लायन्स केला म्हणून त्या ठिकाणी त्याला बिहाइंड द बार्स टाकला. आता हा सगळा जो कायदा आहे तो काय फक्त प्रमोटर विरोधी नाही आहे किंवा फक्त कन्झ्युमरच्या बाजूने नाही, तो सगळ्यांसाठी. आता
आता जसं मी मगाशी म्हणलं की प्रोजेक्ट जर तुम्हाला एखादा करायचा असेल, विक्री करायची असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर रेरा रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्याच पद्धतीने एखादा रिअल इस्टेट एजंट आहे आणि रिअल इस्टेट एजंटला जर समजा मध्यस्थी करायची असेल, त्याचा व्यवसाय त्या माध्यमातून बाबा फ्लॅट दाखवून आणि घर दाखवून त्याला जर करायचं असेल तर त्याला देखील त्या ठिकाणी रजिस्टर करणं गरजेचं आहे. आता काही प्रोजेक्ट आमच्याकडे असे आहेत की त्यामध्ये अलॉटीज एखादं बुकिंग करतात आणि पुढचे पैसेच भरतात. मग त्या अलॉटीजच्या विरुद्ध देखील कंप्लेंट ज्या आहेत त्या प्रमोटरच्या वतीने दाखल होऊ शकतात आणि त्या अलॉटीजला देखील म्हटलं जाऊ शकतं की बाबा तुझे डिमांडेड जे अमाऊंट आहे ॲज पर द स्टेजेस हे तू व्याजासकट ते पैसे प्रमोटरला दे. आता मधल्या काळामध्ये जर एखादा येतच नाही अलॉटी पुढं तर युनिलॅटरल ॲग्रीमेंट तर कॅन्सलेशन आपण करू शकत नाही. तर आम्ही सगळ्यात प्रथम रेराकडे केस फाईल केली की बाबा तुम्ही कोर्ट कमिशन अपॉइंट करा, तुम्ही आम्हाला कॅन्सलेशन ऑफ ॲग्रीमेंट करून द्या ना. तो येतच नाही आहे, तो फ्लॅट किती दिवस आम्ही मोकळा ठेवणार, त्याचे पैसे पण देत नाही. तर त्या संदर्भातलं आत्ता एक 6-8 महिन्यापूर्वी रेराने तशा ऑर्डर पास करायला चालू केलं की बाबा एखादा प्रोजेक्टमध्ये अलॉटी पैसे देत नसेल तर त्याला एक संधी दिली जाते की बाबा तू आतापर्यंत स्टेजेस झालेले कंप्लेंटप्रमाणे डिमांड लेटरप्रमाणे तू पैसे भर आणि त्याच्यावरती जे व्याज असेल रेराने प्रिस्क्राईब केलेलं ते तू दे आणि नाही दिलं तर मग पुन्हा प्रमोटरला किंवा त्या बिल्डरला तिथं ऑपॉर्च्युनिटी दिली जाते किंवा तू त्यांचं ॲग्रीमेंट जे आहे ते टर्मिनेट कर आणि त्यांना डायरेक्शन दिले जातं की आफ्टर टर्मिनेशन या पिरियडपर्यंत तुम्हाला ॲग्रीमेंट कॅन्सलेशनला जायला लागला आणि नाही केलं तर रेरा आता सध्या रजिस्ट्रेशन ऑफिसला डायरेक्शन देते की बाबा यांचं नोंद जी आहे ॲग्रीमेंट कॅन्सलेशनची ही तुम्ही तुमच्या त्या इंडेक्सला करून घ्या म्हणून. अशा पद्धतीने आता ते करून घेतलं जातं. आता आज जे बेसिकली लेक्चर आहे हे सगळं आपल्या वकील मित्रमंडळींसारखे आहे, त्याच्यासारखे आहे. आता यामधला जो दुसरा भाग आहे उपलब्ध संधी, तर तो सुद्धा एक महत्त्वाचा म्हणजे आजचा टॉपिक आहे. आता एखादा प्रोजेक्ट रजिस्टर होत असताना ते रजिस्ट्रेशनचं काम जे आहे ते आपल्या वकील मंडळीला मिळू शकतं, वकील मंडळी करू शकतात ते काम. आता ते रजिस्ट्रेशन करत असेल नसेल मगाशी म्हणले की बाबा तिथं टायटल सर्च रिपोर्ट टाकायला लागतो आपल्याला. तर एक टायटल सर्च रिपोर्टचं जे काम आहे ते आपण करू शकतो. त्यानंतर तिथं परफॉर्म ऑफ ॲग्रीमेंट आहे, म्हणजे रेराने जरी एक ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट दिला असेल स्टँडर्ड तरी तो फक्त एक पद्धतीचा त्यांनी एक ढाचा दिलेला आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला त्या प्रोजेक्टच्या नुसार इनपुट्स टाकायला लागतात. तर त्याचं देखील ॲग्रीमेंट ड्राफ्टिंगचं काम आपल्या वकील मंडळाला करता येऊ शकतं. आता पूर्वीचे जे ॲग्रीमेंट होते ना आत्ताचे जे रेरानुसारचे ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये खूप डिफरन्स आहे. रेराने काही मॅन्डेटरी क्लॉजेस दिले आहेत की बाबा ते प्रत्येक याच्यामध्ये ते मॅन्डेटरी क्लॉजेस राहिलेच पाहिजे. उदाहरणार्थ जसं मी मगाशी बोललं रिव्हिजन ऑफ प्लॅनचं असेल तर पूर्वी बऱ्याचशा ॲग्रीमेंटमध्ये असायचं की बाबा बिल्डर जसं पाहिजे त्याच्या दृष्टिकोनातनं किंवा प्रोजेक्टला योग्य असा दृष्टिकोनातनं कितीही वेळा तो रिव्हिजन करत जाईल आणि अनकंडिशनल कन्सेंट जी आहे ती त्या अलॉटी त्या ॲग्रीमेंटमध्येच देत आहे. तर तो एक क्लॉज रेराने काढायला लावलेला आहे. त्याच्यामध्ये मॅन्डेटरी क्लॉज म्हणून त्यांनी टाकले की ॲट द टाइम ऑफ रिव्हिजन दी प्रमोटर शल ऑलवेज टेक कन्सेंट ऑफ 2/3 ऑफ दी अलॉटीज. आणि समजा जर का त्याचा स्वतःचा फ्लॅट इफेक्ट होत असेल एखाद्या रिव्हिजन ऑफ प्लॅनमध्ये मग त्या अलॉटीची मॅन्डेटरीली कन्सेंट ही आलीच पाहिजे त्यामध्ये. आता हे झालं ॲग्रीमेंट ड्राफ्टिंग. आता जसं आम्ही आमच्या ऑफिसला करतो, आता आम्ही पूर्वी काय करतो वी वेअर ओनली इन टू द लिटिगेशन. आम्ही फक्त अलॉटीज असू किंवा प्रमोटर असू यांच्या बाजूचं लिटिगेशन बघायचं. मग हळूहळू काय व्हायला लागलं क्लायंट लोक व्हायला लागले सर याच्याबरोबर आमचं हे काम करा तुम्ही म्हणजे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचं करा. आता प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचे करणारे काही जण असतील बाहेर, परंतु जो त्या कायद्यामध्ये रोज काम करतो त्याला इन अँड आउट्स माहिती आहेत की बाबा नवीन नोटिफिकेशन काय आलं, नवीन सर्क्युलर काय आले. तसं उदाहरण आमच्याकडे एक प्रमोटर होता ज्याचा रेराचं मॅटर आम्ही सांभाळायचो. तर तो त्याच्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडे गेला आणि त्यांना म्हणला की बाबा मला एक प्रोजेक्टमध्ये एक्सटेन्शन करून दे. आता एक एक्सटेन्शन जर तुमचं म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढचं 1 वर्षाचं एक्सटेन्शन रेरा तुम्हाला फोर्स मेजर खाली देतं. तुम्हाला दाखवायला लागते की व्हॉट वेअर द नाही का इफेक्ट किंवा तुम्ही करू शकले नाही तो प्रोजेक्टमध्ये. तर 1 वर्षाचं फोर्स मेजर तुम्ही दाखवून 1 वर्षापर्यंतच्या ड्युरेशनपर्यंत तुम्हाला मिळतं.
तर तुम्ही 1 वर्षात कधी करा, समजा ह्या डिसेंबर 24ला जर संपला असेल तर 24 म्हणजे डिसेंबर 25 पर्यंत तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही पुढच्या जानेवारीत करा, जूनमध्ये करा, ऑगस्टमध्ये करा, तर डिसेंबर 25 पर्यंत तुम्हाला मिळणार नाही. तर त्यांनी काय केलं, या प्रमोटरला विचारलं की बाबा किती महिने लागणार तुम्हाला? 2 महिने लागतील. ठीक आहे, मग 2 महिन्याचं एक्सटेन्शन करून देतो. आणि ते एक्सटेन्शन झाल्यानंतर त्याचं 2 महिन्यात काही काम कम्प्लीटच झालं नाही. आणि त्या टायमाला त्याच्या पुढचं एक्सटेन्शन घ्यायला 51% अलॉटेजची कन्सेंट लागत होती. आणि हे अलॉटेज मंडळी काय देणारच कन्सेंट. तुम्ही त्याला म्हणलं साहेब तुम्हाला 1 वर्षाचं मिळत होतं, तुम्ही 2 वर्ष आपलं 2 महिन्याचं का घेतलं फक्त? नाही साहेब ते आम्हाला म्हणलं, त्यांनी विचारलं, आम्ही त्यांना म्हणलं 2 महिन्यात त्यांनी केलं. अहो म्हणलं मिळत होतं तर 1 वर्षाचं घ्यायचं, आता आपल्याला हातापाया जोडायची वेळ आली ना. मग आम्ही त्या अलॉटेजला समजून की बाबा तुमचे राईट्स कुठे एफेक्ट होत नाही आहेत, तुम्ही एक्सटेन्शन दिल्याने, आणि एक्सटेन्शन दिल्याने तुमचंच काम पुढं चालणार आहे. तुम्ही जर एक्सटेन्शन दिलं नाही तर आम्हाला कामच करता येणार नाही. तर असं विनवण्या करून आम्हाला एक्सटेन्शन घ्यायला लागतं. आता हेच जर आमचा प्रमोटर एखाद्या जो रोज रेरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे गेला असता तर त्यांनी त्याला चांगला सल्ला दिला असता. साहेब 2 महिन्यात होतं ना काम, तुम्ही 4 महिने एक्स्ट्रा घ्या ना, काय हरकत आहे एक्स्ट्रा घेऊन ठेवलं तर तुम्हाला मिळतं तर घ्या. आता रेराने थोडीशी तरतूद ती बदलली आहे, जी 51% लोकांची कन्सेंट लागायची. रेराने मधल्या काळात एक नोटिफिकेशन देखील काढली की बाबा तुम्ही जर एक्सटेन्शनला सही दिली तर तुमचं कुठल्याही पद्धतीने अधिकार काय जाणार नाही, तुमचे जे काही कायद्यानुसार अधिकार आहेत ते तसेच राहतील. हे फक्त प्रोजेक्ट एक्सटेन्शनला आहे. पोझिशन डेट तर तुमची ॲग्रीमेंटमध्ये जी लिहिलेली आहे तीच बाइंडिंग असणार दोन्ही पार्टीजमध्ये. तरी देखील अलॉटेज सह्या द्यायच्या नाही, अलॉटेज म्हणायचं नाही तुम्ही पहिलं आमचं काम पूर्ण करा तर आम्ही एक्सटेन्शन असेल. आणि अशा पद्धतीने डेडलॉक निर्माण व्हायचा आणि त्या डेडलॉकमधनं प्रोजेक्टच पुढे जायचा. मग आता रेराने त्याच्यावरती नोटिफिकेशन काढली की बाबा तुम्ही जर अशा 51% लोकांच्या कन्सेंट होत नसतील तर तुम्ही यू अप्रोच अस, दिस आर द लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, दिस आर द ॲफिडेविट्स विच यू हॅव टू फिल, आणि ते सगळे तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही तुमची हिअरिंग घेऊ आणि मग तुमच्या त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ की मग तुम्हाला पुढचं एक्सटेन्शन द्यायचं की नाही द्यायचं. म्हणजे असं, म्हणजे तात्पर्य सांगायचं असं की माहितगार व्यक्ती योग्य पद्धतीने काम करू शकतो. आता हे झालं फक्त एक्सटेन्शन पुरतं. आता त्याच्यात सरसाई रिपोर्ट काढायचे आहे. आता एखादा प्रोजेक्ट रजिस्टर झाल्यानंतर तो वर्षातनं 4 वेळा त्याला क्वार्टरली अपडेट करायला लागतो त्या प्रोजेक्टला. त्यामध्ये मग तुमचं फॉर्म 1 असेल, 2 असेल, 3 म्हणजे थोडे इंजिनियर, आर्किटेक्ट, CA यांचे फॉर्म्स असेल, सोड इन्व्हेंटरी असेल तुमची, बाकी तो प्रोजेक्ट अपडेट करणं, म्हणजे ह्या सगळ्या वर्षातनं 4 वेळा करणाऱ्या गोष्टी ह्या आपण करू शकतो. याचबरोबर लिटिगेशन्स आले. मग लिटिगेशन, मग तुम्ही प्रमोटरचे लिटिगेशन्स आहेत, अलॉटेजचे लिटिगेशन्स आहेत. आता मधल्या काळामध्ये लँड ओनर प्रमोटर जो वाद होता हा रेरा मधल्या काळामध्ये ऑर्डर करायची किंवा लँड ओनर प्रमोटर आमच्या अधिकार कक्षामध्ये येणार नाही. परंतु नुकतंच आता एका हायकोर्टनी निर्णय दिला की जर त्या लँड ओनरला फ्लॅट अलॉट केले असतील आणि इफ ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ अलॉटी तर त्याचे वाद जे आहे ते रेराने कन्सिडर करायलाच लागणार, त्याच्यावरती डिसाईड करायला लागणार. म्हणजे तुमचा जो स्कोप होता तो आणखी वाईडन झाला. आता त्यामुळं की पूर्वी ज्या पद्धतीने लँड ओनरचे वाद घेतले जात नव्हते, तर ते लँड ओनरचे देखील काही प्रमाणात वाद घेतले जाऊ शकते. आता जसं मगाशी म्हणलं नॉन कम्प्लायन्सचा जो विषय आहे, समजा जर का एखाद्या ह्याच्यात नॉन कम्प्लायन्समध्ये देखील ॲपिअरन्स होऊ शकतो आपला कुठल्या एका बाजूने, नंतर ते जर वॉरंट इश्यू झालं तर तिथं देखील आपण जाऊन तहसील ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला, डिव्हिजनल कमिशनरला तिथं रिप्रेझेंट करू शकतो आपल्या क्लायंटला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये आपली म्हणजे या सगळ्या संधी आपल्याला नव्या कायद्यानुसार उपलब्ध आहे. आणि आता नवा कायदा असल्यामुळं याच्यात चांगल्या पद्धतीने स्कोप आहे. आता सर आम्ही जर मी विचार करतो कधी कधी की बिईंग ॲट अ यंग एज, म्हणजे कुठलाही माझी केस पण काढण्यात आली नाही, परंतु बिईंग ॲट अ यंग एज तो तुम्ही एखाद्या प्रस्थापित, समजा आता उदाहरणार्थ सिव्हिल लॉ आहे आणि नवीन लोकांनी जर एखाद्या सिव्हिलच्या ह्याच्यात कॉम्पिटिट करून कुठतरी नाव हे करायचं म्हणलं तर शक्य होत नाही. कारण तो ऑलरेडी मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नावाजलेले मोठे वकील मंडळी आहेत. आणि म्हणजे आम्हाला असं जाणवलं की अरे आपण राईट मुवमेंटला, म्हणजे जेव्हा रेरा कायदा आला त्या मुवमेंटला आम्ही तिथं स्टेप इन केलं आणि त्यामुळं आज कुठतरी काहीतरी थोडी तरी ओळख त्या कायद्यामुळे निर्माण झालेली आहे.
आज आमच्या ऑफिसला चांगल्या पद्धतीने प्रमोटरची कामं आहेत, अलॉटीची कामं आहेत, बट ऑब्विसली आपण ते हे पाहतो की एकाच ह्याच्यातले दोन घ्यायचे नाही, पण त्यांची कामं आहेत. त्या अनुषंगाने पूर्वी लिटिगेशन जसं मी मागाशी म्हटलं करायचं होतं, कधी मग आता रजिस्ट्रेशनचं काम आलं, अपडेशनचं आलं, ॲग्रीमेंट ड्राफ्टिंगचं आलं, ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनचं आलं, तहसील कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिस, रेरा ऑथॉरिटी, ॲपिलेट ट्रिब्युनल, ह्या सगळ्या ठिकाणी सगळ्या कामं ही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही करतो. आता ॲपिलेट ट्रिब्युनलला देखील चांगला स्कोप आहे. म्हणजे ॲपिलेट ट्रिब्युनलला 2 मेंबर्सचा बेंच असतो. एक म्हणजे जे हायकोर्टचे जस्टिस पूर्वी होऊन गेलेले आहेत, तर फॉर्मल जस्टिसचं ते एक बसतात आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्हमधला हायस्ट लेवलचे अधिकारी बसतात. म्हणजे असं 2 जणांचं बेंच आहे. म्हणजे तुम्ही आणि तिथं देखील प्रोसिजर जी आहे ही सगळी हायकोर्टच्या पद्धतीने ती सगळी चालते. त्याचा एक एक्सपिरियन्स चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना येऊ शकतो. मला वाटतं बऱ्यापैकी मी कव्हर केलेलं आहे. तरी पण जर समजा काही कुणाचे त्यामधनं प्रश्न असतील किंवा कुठं राहिलं असेल तर तुम्ही विचारलं तरी चालू शकतो. बरोबर. कॉन्टेक्स्ट ऑफ द रिडेव्हलपमेंट येस. आता पनवेलची पोझिशन काय माहिती आहे? पनवेलमध्ये खूप सारे प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट त्या कॉन्टेक्स्टमध्ये रेराची सर आता रिडेव्हलपमेंट हा जो भाग आहे तो रेरामध्ये येत नाही, पण जर त्याचा सेल कंपोनंट आहे तो सेल कंपोनंट हा जो आहे तो रेरामध्ये येणार. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ जसं मी मगाशी म्हणले की छोटे छोटे 8-10 प्लॉट एकत्र करून रिडेव्हलपमेंट करतो, तर ते छोटे प्लॉट धारक जे आहेत ते लँड ओनर म्हणून धरले जाणार आणि ते जे सेल कंपोनंट आहे तेवढाच फक्त त्यात येणार. आता हीच जर जुनी सोसायटी असेल आणि जुन्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट असेल तर त्या सोसायटीला लँड ओनर म्हणून कन्सिडर केलं जातं. त्यामुळं फक्त सेल कंपोनंट आहे तो रेरामध्ये येणार. हां, बट यू कॅन फाईल अ केस इन कन्झ्युमर कोर्ट. म्हणजे आम्ही अशा पद्धतीने मग कन्झ्युमरमध्ये गेलेलो आहे किंवा आता आपल्याला नाही इथं करता येते, तर मग लँड ओनरचा जो हे आहे तो कन्झ्युमरमध्ये घेऊन गेलो आम्ही त्यांचे ग्रीव्हन्सेस. आणि आता तर एक म्हणजे मला लक्षात नाही, बहुतेक मला वाटतं MP का कुठल्या हायकोर्टचं आहे ते आपल्याला आता बाइंडिंग नाही आहे. की मी मगाशी म्हटलं की लँड ओनरचं देखील वाद रेरात येणार, तर एक रेफरन्स म्हणून देखील आपण इकडं ते वापरू शकतो आणि कदाचित त्या दृष्टिकोनातून इथं देखील निर्णय यापुढचे घेतले जाऊ शकतो लँड ओनरसाठी. बरोबर आहे, पण मग रेराचा फायदा या रिडेव्हलपमेंटचा मेंबर्सना काय आहे? सर रेरा बेसिकली बेसिक मुद्दा तोच आहे की रेरा तुम्ही म्हणता कायदा एवढा मोठा आहे, पण तो फक्त नवीन प्रोजेक्टसाठी असेल आणि जुनी सोसायटी जेव्हा रिडेव्हलपमेंट होते. आता पनवेलची पोझिशन काय? पनवेल महापालिका झाल्यामुळे आता जे युनिव्हर्सिटी आता आला असा त्याच्यानंतर भरपूर व्यवसाय वाढवून मिळाला किंवा वाढवून मिळतं. आणि समजा 50 मेंबरची सोसायटी असेल तर जवळजवळ 100 मेंबरची सोसायटी होती, किमान 100 मेंबरची सोसायटी होती. पण गंमत काय माहिती आहे का, आपण जे सगळं बोलतोय आयडियल पोझिशन ही असते की कायद्यामध्ये बरंच काय म्हटलेलं आहे, पण बिल्डरला बरेच वेळा मी बघितलंय किंवा हा एक्सपिरियन्सच आहे की बिल्डरला कुठलेच कायदे लागू होत नाही. त्याच्याकडे हा स्वतःचाच कायदा. तुम्हाला विचारतो ना तुम्ही नेट जे म्हणालात ना, कार्पेट हा पालिकेमध्ये सुद्धा कार्पेटचाच रूल आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण बिल्डर तुम्हाला देताना, आता मी माझं एक्झाम्पल देतो तुम्हाला. चला की आमच्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला 40% एरिया कार्पेट एरिया वाढवून दिला पाहिजे. पण आता जर तुम्ही बघायला गेलात तर तो 40% नाहीच आहे, 10% आहे. त्यांनी 40% कॅल्क्युलेट करून दिले, पण मग त्यांनी कुठे द्यायचं? त्याला कायद्याचं प्रोटेक्शन काय आहे? हा पॉईंट आहे माझा. नाही, पण यात विषय कसा आहे की जसं मी मगाशी म्हणलं की त्यामध्ये तुम्हाला लँड ओनर म्हणून कन्सिडर केलं जातं सोसायटीला. म्हणून तुमचे ते जे वाद आहेत, तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेले आहे, एक तर तुमचं सिव्हिलला तुम्हाला जायला लागणार, त्यामुळं तो वाद रेरामध्ये येणार नाही. हां, नवीन जो अलॉटी आहे ज्यांनी नव्याने फ्लॅट तिथे घेतलेला आहे तो रेरात येणार. आणि यामागचा दृष्टिकोन असा होता की बाबा काय व्हायचं पूर्वी की एखाद्या प्रोजेक्टचे पैसे बिल्डर गोळा करायचा सगळा नवीन फ्लॅटचे आणि दुसरीकडे लावायचा आणि मग हा पण बंद पडायचा, तो पण लावला जायचा. अशा दृष्टिकोनात तर मग ह्या प्रोजेक्टचे पैसे ह्या प्रोजेक्टलाच राहावे, म्हणजे नवीन लोकांच्या संदर्भातले तो
कायदा त्यांनी हे केला. आज गव्हर्नमेंट अशा पद्धतीने पिक्चर तयार करते की रेडामुळे तुम्हाला भयंकर मोठं प्रोटेक्शन मिळालं असं प्रोटेक्शन आहे ना, प्रोटेक्शन न्यू बायर्ससाठी आहे त्यामध्ये. न्यू नाही मी काय म्हणतो कुठलाही मेंबर असेल तरी न्यू आणि ओल्ड असला तरी तो मेंबरच नाही असेल. सर, तेच मी सांगतो, फरक आहे. यू आर मेंबर ऑफ दॅट सोसायटी अँड दॅट ओल्ड टेनंट झाले आणि दॅट सोसायटी म्हणजे ही सोसायटीला वी कन्सिडर इट ॲज अ लँड ओनर. म्हणून तुमचा लँड ओनर आणि प्रमोटरचा जो इंटरनल वाद असला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मधला तो रेरा नाही डिसाईड करणार. रेरा म्हणणार यू गो टू दी कॉम्पिटंट कोर्ट असं म्हणतो. त्याला पण त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आता पनवेलसारखं जे ठिकाण आहे तिथे ओल्ड पनवेल जर पर्टिक्युलर तर आज भरपूर म्हणजे जवळजवळ 200-300 प्रोजेक्ट चालू आहे. आणि गंमत काय होतं की लोकांना आपण थोडंसं त्या फील्डमध्ये असल्यामुळे मी थोडंसंच म्हणतो कारण तुमच्या इतकं नॉलेज आम्हाला नाही आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण आम्हाला असं वाटतं की अरे रेडाला म्हणजे काय आपला फार मोठा फायदा होणार डेव्हलपमेंटच्या बाबतीत. तर हे मला तुम्हाला परस्यू करायचे की हा जो माझा पॉईंट आहे, आता तुम्ही प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पण घ्या मेंबर आहे किंवा अध्यक्ष आहात, तर तुम्ही असं काहीतरी करा ना की त्या ह्या सगळ्यांना प्रोटेक्शन मिळेल, कारण ही काळाची गरज आहे आज. म्हणून मी म्हणलं सर की आता एक हायकोर्टचं जजमेंट आलं, आपल्या बॉम्बे हायकोर्टचं नाही होते परंतु दुसऱ्या हायकोर्टचं जजमेंट आले. ते बाइंडिंग नसणार तर त्याचा रेफरन्स घेऊ शकला. म्हणजे त्यामध्ये त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलेले जर का त्या म्हणजे लँड ओनर जसं मग सोसायटी देखील त्या देते आणि मेंबर्स सोसायटीचे ते लँड ओनरच झाले. जर का त्या लँड ओनरला अलॉटमेंट झालेला असेल फ्लॅट, जसं तुमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये अलॉटच होतो फ्लॅट, तर तो म्हणजे त्याला अलॉटी म्हणून कन्सिडर करा. आणि त्यांनी त्यामध्ये खूप चांगलं जजमेंट काढलं, मी शेअर करतो सरांना. त्यांनी त्यामध्ये कन्झ्युमरचा देखील उल्लेख केलेला आहे, कन्झ्युमरचं डेफिनेशन डिफाईन केलेले आहे आणि रेरामध्ये असलेलं अलॉटी ते कशा दोन्ही एकच आहेत आणि त्यांच्या बेनिफिटसाठी कशा पद्धतीने मग त्यांनी ते मोडलेले खूप चांगले आहेत. त्यामुळं आता हळूहळू होत आलेले आहे सर ते त्या गोष्टी. तर कदाचित काही दिवसामध्ये इकडं देखील आपलं महारेरा देखील त्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊ शकेल. आपण त्या रेरा लॉ मेकिंग कमिटीमध्ये कदाचित असू शकता किंवा नाही. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. पण आम्ही नक्कीच या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे, अमेंडमेंट केल्या पाहिजे, काही सुचू तर त्यामध्ये हा नक्की विषय नसतो. आपण हा पुढे हीच अपेक्षा आहे या प्रश्नात. बाकी बरोबर. थँक्यू. एक जुनी सोसायटी समजा 25 वर्षापूर्वीची जुनी सोसायटी आणि तिथे 20 मेंबर आहेत, 20 फ्लॅट्स आहेत आणि ती सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची. आता ते 20 फ्लॅटचे समजा त्यांनी FSI वगैरे काय ते करून समजा तिथं 30 फ्लॅट होणार असतील, म्हणजे 10 फ्लॅट ते बिल्डर सेल करणार असेल आणि 20 फ्लॅट ते जे अगोदरचे जे ओरिजिनल मेंबर्स होते त्यांनाच मिळतील. तर मग हा जो ॲग्रीमेंट असेल तो रेरा ड्राफ्ट प्रमाणेच असेल का ॲग्रीमेंट आणि तो रेरा रजिस्ट्रेशन करावं लागेल का? नाही सर, आता त्यामध्ये दोन्ही कंडिशन्स फुलफिल केल्या पाहिजे. एक तर लँडचा तुमचा क्रायटेरिया म्हणजे 500 स्क्वेअर मीटर्सपेक्षा जास्त आणि बट ऑब्वियसली तुम्ही म्हणता 10 फ्लॅट एक्स्ट्रा होणार आहेत म्हणजे युनिटचा तर क्रायटेरिया बसतो. आता जर लँड आणि युनिट दोन्ही जर बसत असेल तर तो प्रोजेक्ट रेरात रजिस्टर केला गेला पाहिजे. परंतु करत असताना तो जो ॲक्ट ॲप्लिकेबल होणार हा फक्त 10 फ्लॅटसाठी होणार. डिस्क्लोजर देत असताना तुम्हाला 20 फ्लॅट्सचं द्यायला लागणार, तेव्हा टोटल तिथं 30 फ्लॅट आहेत. परंतु हे 20 फ्लॅट जे आहेत ते एक्झिस्टिंग टेनामेंट आहेत किंवा एक्झिस्टिंग मेंबरचे आहेत तसं डिस्क्लोजर द्यायला लागणार. तसं ॲग्रीमेंटमध्ये तशी हिस्ट्री येणार नाही. तुमचं डेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंट हे वेगळं होणार तुमचं आणि जो न्यू फ्लॅट होणार असणार त्याच्यामध्ये हे रिसायकल्स येणार ना. हो ना, रेराचं मी तेच म्हणतो ना त्याच्यात तो त्यांच्यासाठी असतात 10 फ्लॅटवाल्यांसाठी. ओके कारण का तो न्यू फ्लॅटचं ॲग्रीमेंट असणार ते नाही एक्झिस्टिंग मेंबरचं वाढीव एरियाला येणार परंतु तो ड्राफ्ट कुठला तो फॉलो करणार. मग तो जो त्यांचा रिडेव्हलपमेंटचा ड्राफ्ट आहे रिडेव्हलपमेंटला सप्लिमेंटरी जो करता येते म्हणजे बिल्डर आणि सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होणार आणि जे नवीन जे 10 फ्लॅट्स असतील त्यांच्यासाठी रेरा ॲग्रीमेंट होईल, रेरा रजिस्ट्रेशन. ओके, थँक्यू सर. रजिस्ट्रेशनची प्रोसिजर काय असणार आहे म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन अशा नाही. ते एक मगाशी कदाचित राहून गेलो माझ्याकडनं.
की आता जे पूर्वी जे होतं ते फिजिकल सगळं चालायचं, आत्ताच्या मोमेंटला सगळं ऑनलाईन चालू आहे. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे, कंप्लेंट फायलिंग ऑनलाईन आहेत, अपील फायलिंग ऑनलाईन आहेत, हिअरिंग्स ऑनलाईन आहेत, नॉन कम्प्लायन्स ऑनलाईन, म्हणजे जवळजवळ 100% ऑनलाईन पद्धतीने चालतं. फक्त ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये कसं आहे, ऑनलाईन तुम्ही अपील फाईल करायचं, परंतु पुढचं सबमिशन जे आहे ते सगळं फिजिकली नोटराईज कॉपी 2 सेटमध्ये तुम्हाला फिजिकल सबमिट करायला लागेल. पण रजिस्ट्रेशन जे आहे ते 100% ऑनलाईन आणि तुमचे स्टेजेस त्यांनी दिलेले आहेत, डेस 1, डेस 2, डेस 3, डेस 4. तर तुम्हाला तिथं ऑनलाईन तुमचं ट्रॅक करता येते की बाबा तुमचं कुठल्या डेसला आहे, आणि जर समजा तुमचं एखादी गोष्ट राहिली असेल त्यामधून तर काय क्युरी आलेली आहे त्यामधून, की तुम्ही एखादा समजा उदाहरणार्थ आता तुम्ही ॲग्रीमेंट टाकता, परफॉर्म ऑफ ॲग्रीमेंट टाकलं, त्याच्याबरोबर तुम्हाला डेव्हिएशन टाकायला लागतं किंवा जे ओरिजिनल रेराने ॲग्रीमेंट दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही काय डिफर केलेले आहे ते हायलाइटेड तुम्हाला डेव्हिएशन द्यायला लागतं. उदाहरणार्थ तुम्ही डेव्हिएशन रिपोर्ट चुकीचा टाकला किंवा डेव्हिएशन रिपोर्टमध्ये हायलाईट केलेले आहे ॲडिशनल पॉईंट, तर त्यांची क्युरी तिथनं ते देतात तुम्हाला, म्हणजे पाठवतात तेव्हा तुमचं हे इनकम्प्लीट आहे ते तुम्ही कम्प्लीट करा. ते तसं तुम्हाला ट्रॅकिंग करता येतं, काय अर्धवट राहिले तेही कळतं, आणि मग डेस्क बोर्डला गेले की ते जनरेशनला जातं सर्टिफिकेट. त्याचे स्टेप्स तुम्ही सांगू शकता, म्हणजे जर मला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं नाही, आता ऑनलाईन तुम्ही प्रोजेक्टचं म्हणता, आता जर प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तो लॉगिन ID क्रिएट करायला लागेल. मग तो प्रमोटरचाच फॉर्मचा करायचा, मग त्यांच्याकडनं ईमेल ID वरती व्हेरिफिकेशन ऑफ ईमेल होतं, मोबाईलवरती व्हेरिफिकेशन ऑफ मोबाईल नंबर होतं. तुमचं अकाउंट एकदा क्रिएट झालं तुम्हाला प्रोफाईल टाकायला लागतं त्या प्रमोटरचं, त्याची पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, काय आहे, ते सगळे डिटेल्स टाकायला लागतात. इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल मेन्शन करायला लागतं. पार्टनरशिप आहे तर त्याचे पार्टनरचे डिटेल्स, त्याचे बाकी क्रेडिशियल्स त्यांचे, समजा नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल ID, फोटो. कंपनीच्या डायरेक्टरला देखील तसंच करायला लागतं. तुमचं प्रोफाईल झालं किंवा प्रोजेक्टकडे जातो, तुमचा लँड एरिया आला, तुमचं हे आता ईस्ट वेस्ट नॉर्थ काय आहे, पण सगळ्या त्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बनत जायला. तुमच्याकडे समजा जर त्याचं एखादं PDF किंवा स्टेप्स प्रश्न काय विचारतात ते बाकीच्यांना पण समजतं. त्या स्टेप्सच्या संदर्भातलं जर तुमच्याकडे एखादं PDF वगैरे असेल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात प्रोव्हाइड करू शकतो, किंवा तुम्ही जर महानगराच्या वेबसाईटला गेला तर आता त्यांनी महानगराने रिसेंटली वेबसाईट चेंज केलेली आहे. त्यांनी 3T 2 म्हणून चालू केलेली आहे, तर त्या 2चे त्याच्यामध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, किंवा मग तुम्ही सरांना सांगा आम्ही तुम्हाला जे PDF असेल तर आम्ही प्रोव्हाइड करू, काय विषय. शिवाय त्यातला म्हणजे आणखीन पुढे जाऊन की एखादा रजिस्टर झालेला प्रोजेक्ट असेल तर त्याचं देखील तुम्हाला बघण्यासाठी म्हणून तो उपलब्ध करून देऊ शकतो. आत्ता बरेचसे प्रमोटर्स, बिल्डर्स बेसमेंटला असू दे किंवा टीएटमध्ये असू दे किंवा ओपन प्लेसमध्ये असू दे, फ्लॅट धारकांना ते असं डिझाईन करून देतात की ही पार्किंग तुमची फिक्स पार्किंग, किंवा एखादा फ्लॅट ग्राउंड लेवलला असेल, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला असेल तर त्याच्या बाजूच्या खिडकीची जागा वगैरे त्यांना ते अलॉट करून देतात आणि त्याला मार्किंग करून देतात एस्पेशली. तर यावर म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की पार्किंग असं करू शकत नाही, ओपन पार्किंग बिल्डर किंवा प्रमोटर देऊ शकत नाही. पण मग आता अशा डिझाईन करून दिलेले असेल आणि ते पेपर रजिस्टर्ड असतील तर सोसायटीने याच्यावर काय करावं? आता विषय खरं तर असा आहे त्यामध्ये की जेवढं कव्हर पार्किंग आहे तेवढंच त्या बिल्डरच्या हातातलं बिल्डर तेवढंच विकू शकतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढं ओपन स्पेसमध्ये मार्किंग केलेले आहेत ती सगळी ओपन स्पेसची जागा सोसायटीची. बिल्डरला काही एक अधिकार त्या ओपन स्पेस संदर्भात नाही, परंतु आपलं डेव्हलपमेंट रूल्स असेल पूर्वीचे, आता UDPCR नवीन आलेले आहे, तर आय एम नॉट क्वाईट अवेअर अबाउट दी UDPCR, परंतु पूर्वीच्या ह्याच्यात कसं होतं, पर टेनामेंट जे आहे त्या प्रोपोर्शनेट पार्किंग दिलं जायचं. उदाहरणार्थ समजा जर 20 फ्लॅट आहेत तर 20 पार्किंग नाही मिळायची, त्याला पर टेनामेंट आणि त्या एरियानुसार जो काही आहे त्या पद्धतीने पार्किंग दिलं जायचं. ते नेहमी फ्लॅटपेक्षा ते पार्किंग कमीच असायचं. तो बिल्डर काय करायचा, पार्किंगचा लेआउट सँक्शन करताना एक, आणि सँक्शन झाल्यानंतर मग तो अलॉटमेंट करताना तो वेगळं डिमार्केशन आणि ते करतात. पण आता याच्यामध्ये सर सोसायटीने काय करायचं पेक्षा सोसायटीने पुन्हा कुणाशी वाद घालायचे, म्हणजे आता शेवटी ते तुमचे मेंबर्स आहेत.
आता ते काही असे अलॉटमेंट दिलेले नसणार आहे पार्किंगची, मग शेवटी आपल्याच मेंबरबरोबर आपल्याला वाद घालायला लागणार, मग ते कितपत करायचं तो एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला देखील असे प्रश्न येतात तिथं, आम्ही हेच बोलतो बाबा ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही निर्णय घेता काय करायचं. सर तेच सांगितलं ना मी तुम्हाला की ओपन स्पेस जी आहे ना ती सगळी सोसायटीची, बिल्डर तिथं अलॉटमेंट वगैरे काय करू शकत नाही. परंतु आता जे समजा अलॉटमेंट दिली असणार तर त्याच मेंबरला दिली असणार आहे आणि तेच मेंबर तुमच्या सोसायटीचे सभासद असणार आहे. म्हणजे शेवटी वाद एकमेकांमध्ये कुणाचे होणार, सोसायटी मेंबर्स आणि ते अलॉटेड मेंबर्स होणार. मग तो कसा प्रेमाने चर्चेने विषय सोडवता येईल हा आज बघायला लागलो आपल्याला. Hello. How to execute ex parte order we received from the RERA authority against the builder? It is the same procedure, like you will have to file non-compliance. नाही का आता there is a button you have to click in the in your complaint folder आणि त्यांनी आता फक्त एक त्याला ॲडिशनल नवीन याच्यामध्ये टॅब दिलं की डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे. बेसिकली वी मेक अन ॲप्लिकेशन रिगार्डिंग नॉन कम्प्लायन्स की बाबा या तारखेला ऑर्डर झाली, आत्तापर्यंत कंप्लाय केली नाही आहे, नो अपील हॅज बीन फाईल अगेन्स्ट यू, आणि जी ऑर्डर होती त्या पद्धतीनं आम्हाला काही मिळालेलं आहे आणि म्हणून आम्हाला नॉन कम्प्लायन्स करून घ्यायचं. ते एक ॲप्लिकेशन आम्ही अपलोड करतो. पूर्वी नव्हतं, पूर्वी फक्त क्लिक करायचं होतं, पण आता ॲप्लिकेशन टाकल्यामुळे ते तिथं आम्ही ॲप्लिकेशन टाकतो. सिम्पल सेम क्लिक करायचं, तुम्हाला कंप्लेंटच्या पुढं /NC/12 वगैरे असं येतं. हां, तर मग पोझेशन ऑफ द फ्लॅटसाठी असेल नाही, मग त्यामध्ये आता विषय असा आहे ना की जर समजा पोझेशन असेल आणि एखादी ऑर्डर जर रेरानी दिलेली असेल आणि रेरा जर स्वतः ती ऑर्डर एक्झिक्यूट करू शकत नसेल, देन दॅट मॅटर कॅन बी रेफर टू दी प्रिन्सिपल सिव्हिल कोर्ट. काय करू शकत नाही म्हणजे नाही आहे ना, बरोबर आहे. पण आता काय आहे, तुम्ही जर टाइम स्पॅन बघितला कन्झ्युमरच्या मॅटर्स डिस्पोज ऑफ व्हायचं आणि रेराचं व्हायचं, एनिवे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये रेरा लवकर डिस्पोज होतो. म्हणजे मला आठवतं सुरुवातीला रेरा नव्याने चालू झालं असेल 3 महिन्यामध्ये मॅटर डिस्पोज होईल, 3 months. पण काय आलं, मधल्या कोविडच्या पिरियडमध्ये पेंडन्सी एवढी वाढली की त्या पेंडन्सीमुळं कंप्लेंटच लवकर लागत नव्हतं. पण आत्ताच्या जर तुम्ही बघतील नवीन कंपनी दाखल झालेल्या, जुन्या पण ते घेतात एक पुढं, पण आत्ताच्या सुद्धा बघतात तुम्ही की बाबा काय रिप्लाय एखाद्याने समोरच्याने म्हणलं मला रिप्लाय दाखल करायला, ठीक आहे घे ऑपॉर्च्युनिटी 7 दिवस. पूर्वी व्हायचं 2-2, 3-3 महिने दिले जायचे. त्यामुळं तो जो टाइम स्पॅन आहे रेराचा निकालाचा तो कमी झाला आहे. परंतु त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की काही जे स्ट्रॉंग ॲक्शन्स घेतले पाहिजे, म्हणून तर रेराने आता पेनल्टी इम्पोज करायला चालू केली, पर डे पेनल्टी विच विल गेट डबल ऑन एव्हरी मंथ. त्यामुळे निदान त्या ह्यानी तरी एक्झिक्यूट करतात. आणि आता तुमचा जो आहे आता म्हणजे आम्ही तरी बेसिकली असं मग त्या अशा मॅटरमध्ये म्हणतो की बाबा रेरानेच कोर्ट कमिशन एखादा अपॉइंट करा, आम्हाला पोझिशन घेऊन द्या, आणि समजा जर हे करू शकत नसेल तर मग प्रिन्सिपल सिव्हिल कोर्टाकडे तुम्ही आमचं मॅटर रेफर करा, तिथनं आम्ही पुढं एक्झिक्यूट. आमच्या विभागामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की इथे विमानतळ प्रकल्प झाला, विमानतळ प्रकल्प झाल्यानंतर ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांच्या घरं गेली, त्यांना प्लॉट अलॉट झाले. काय प्लॉट अलॉट झाले ते हजारोच्या संख्येने होते. साधारण 16, 17, 18ची गोष्ट आहे ती. त्यावेळी रेरा कायदा इतका स्ट्रिक्ट नव्हता, म्हणजे सहज रजिस्ट्रेशन 16-17 रजिस्ट्रेशन व्हायचं, सहज रजिस्ट्रेशन व्हायचं आणि मग पुढं ऑपरेशनचं वगैरे. आत्ता असा प्रश्न निर्माण झाला की ज्या लोकांनी स्वतः बिल्डिंग बांधल्या, जे प्रकल्पग्रस्त होते स्वतः बिल्डिंग बांधल्या, त्यावेळी कोणातरी मार्फत रजिस्ट्रेशन झाला, ऑपरेशनचा तर पत्ताच नाही सांगतो, बरोबर. पण आत्ता 10-15 दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी रेरानं अनेकांना नोटिसा काढल्या, काही त्यांना पेनल्टी इम्पोज झाली. आत्ता ज्यावेळी आमच्याकडे केसेस आल्या आम्ही बघतो की पेनल्टी इम्पोज झाली, पेनल्टी भरल्याशिवाय त्या लॉगिंग विंडोमध्ये पुढे जाताच येत नाही. तुम्ही मग तो 2 वेगळे विषय, प्रोजेक्ट रजिस्टर न झाला हा वेगळा विषय, आणि पेनल्टी मारली ना रेराने आत्ता ती नॉन कम्प्लायन्स ऑफ QPR असेल सर. म्हणजे ते जे क्वार्टरली प्रोग्रेस अपडेशन म्हणलं मी, तर ती केली नाही तर त्या संदर्भात असेल. रेरा त्या संदर्भात काय करते, तुम्हाला एक मेल पाठवली पाहिजे. मग आता इथं सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मेलवरती. तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्टर करत असताना मॅडम नाही का की तुम्हाला मेल ID व्हेरीफाय करायला लागतो तुमचा,
त्या मेल आय डी व्हेरीफाय तुम्ही केला की तो त्यांच्यासाठी ऑथेंटिकेटेड आणि त्यांच्या सिस्टीमला तो जाऊन बसतात. एनी कम्युनिकेशन विच रेरा हॅज टू बी डन विथ दी प्रमोटर ऑर विथ यू, इट विल बी डन ओनली ऑन दॅट ईमेल आय डी. तर त्या ईमेलवरती ते नोटीस पाठवणार पहिल्यांदा की तुमचं QPR अपडेटेड नाही आहे, तुम्ही महिनाभरामध्ये QPR अपडेट करा, आम्हाला इंटिमेट करा. आणि जर आपण महिन्याभरात QPR अपडेट नाही केलं, इंटिमेट नाही केलं, तर मग रेराने तशा याच्यासाठी मग पेनल्टी त्यांनी इम्पोज केली. मग 3-4 गोष्टी त्यात केल्या. 50,000 रुपये प्रत्येकाला पेनल्टी मारली. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे केलं प्रमोटरला की बाबा तुम्ही कुठल्या पद्धतीचं सेल मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंट त्या प्रोजेक्टचं काही करायचं नाही. बँकेने त्यांनी इंटिमेट केलं की बँकेला की बाबा हे अकाउंट जे आहे ते फ्रीज करा आणि रजिस्ट्रारला इंटिमेट केलं त्यांनी प्रत्येक की बाबा ह्यांचे ॲग्रीमेंट्स वगैरे असतील ते कुठल्या पद्धतीचं फर्दर ऑर्डर येसपर्यंत करू नका. तर आता त्याला काय सर प्रोसिजर सिम्पल आहे. तर 50,000 रुपये जो दंड त्यांनी आकारलेला आहे तो भरायचा. QPR जेवढे पेंडिंग्स असतील ते अपडेट करायचे आणि त्यांना त्याच ईमेलवरती इंटिमेट करायचं की बाबा ह्या गोष्टी आम्ही कंप्लायन्स केलेलं आहे नाही का, तुम्ही आमचं ते जो रिमूव्ह केलेला प्रोजेक्ट आहे ॲबॅन्समध्ये ठेवलेला तो ॲबॅन्समधनं काढा. अशा पद्धतीने होणार. आता हे झालं ज्यांना 50 पूर्ण झालेलं असेल प्रोजेक्ट असं असेल ना, प्रोजेक्ट पूर्ण होऊन OC येऊन 2-3 वर्ष झाली. नाही मग तुम्ही सर यांनी रेरा तुम्ही रजिस्टर केला परंतु मग मी शेतकरी 22% काय केलं गव्हर्नमेंटने आमची जमिनी घेतल्या, माझी जमीन घेतली त्या आधी मला 22% प्लॉट दिला. मी शेतकरी आणि मी आता शिकलेला वगैरे असल्यामुळे मी काय केलं, मला एक समजा 10 गुंठ्याचा प्लॉट मिळाला. मी स्वतःचा प्लॉट स्वतःच बांधला, डेव्हलप केला आणि माझे मी फ्लॅट काय मला ठेवायचे तेवढे काही फ्लॅट माझे मी विकून टाकले. CC झाली सिडकोची, OC झाली, फ्लॅट रजिस्टर करून विकून वगैरे टाकले. बरोबर ना, जिथं असंच ना विकलेले. आणि त्यानंतर आता रेराने नोटीस पाठवलं की तुमचं असं तुम्ही रजिस्टर नाही करणार, तुम्ही भुजबळ तो विकला तुमचा प्लॉट, म्हणजे फ्लॅट विकले सर्व केलं तर त्याची पेनल्टी भरा. मला वाटतं असा विषय असेल. नाही पण तुमची एरिया किती आहे सर? प्लॉट एरिया 500 पण आहे, जास्त पण आहेत, कमी पण आहे. नाही पण मग अशा ज्या पेनल्टी झाल्यात ना सर, म्हणजे मी थोडंसं क्लिअर मला नाही समजू शकत. ज्या प्रोजेक्ट रजिस्टर झालेले आहेत आणि त्यांचे कंप्लायन्स केलेले आहेत त्यांना पेनल्टी आलेली आहे. आता जर समजा एखादा प्रोजेक्ट रजिस्टर केला नसेल तुम्ही काय, तर त्यासाठी तुम्हाला पेनल्टी लगेच नाही म्हणतात. त्यासाठी सर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन झाले, पण मग त्यामध्ये काय आहे सर, अपडेट नाही झाले, त्यांनी QPR करायला लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कम्प्लिशन सर्टिफिकेट अपलोड करायला लागणार. आर्किटेक्टचा फॉर्म 4 अपॉन कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट तो अपलोड करायला लागणार. तरच त्यांना रेराला कळणार की तुमचा हा प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहे. आता मधल्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मधल्या काळामध्ये नोटिफिकेशन की तुमचा जो प्रोजेक्ट रजिस्टर असेल, समजा आता उदाहरणार्थ तुमचा प्रोजेक्ट 2024 पर्यंत रजिस्टर आहे आणि तुमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट 2023ला झालं, मग तुम्हाला काय करायची गरज नाही. तुम्हाला अपलोड करायचं काय आणि रेराला ते इंटिमेट होईल ते की बाबा यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. पण तुमचा जर प्रोजेक्ट रजिस्टर्ड 2024 पर्यंत होता आणि तुमचं कम्प्लिशन आलेलं 2025मध्ये, तर तुम्हाला जो मधला पिरियड आहे त्याचं एक्सटेन्शन देखील घ्यायला लागणार जरी तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट असेल. त्यांचं एका सर्क्युलरनुसार असं म्हणतो. आता माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की 2-3 वर्षांचा QPR आत्ता अपडेट करू शकतो का? करू शकतो ना सर. फक्त आता त्यात विषय काय झालेला माहिती का, पूर्वी फॉर्म 3 जो भरायचो आपण CAचा, तर त्यामध्ये त्यांचं युडिन नंबर नसायचा आणि आता जो CA आहे त्याला कंपल्सरी त्यांच्या याला ते टाकून युडिन नंबर घ्यायला लागतो. फक्त एवढाच विषय होईल की तुमचा फॉर्म जर 2023च्या पिरियडचा असेल क्वार्टरचा, पण तो देत असताना आजच्या तारखेचा देणार तुम्हाला, तो होईल. आणि फक्त आता त्याला आम्ही तरी काय करतो बेसिकली माहिती आहे, 3 वर्षाचा असेल म्हणजे 3 वर्षाचा करत नाही. आम्ही आजच्या तारखेपासून मागचा 1 वर्षाचा करतो आणि आम्ही पुढे देतो. चालतंय का तसं? आता बट ऑब्विसली ना, आता काही गोष्टी सुद्धा एवढ्या आता झालाय का माहिती का, प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात आहे इकडं, बरोबर, आणि रेरा ऑफिसमध्ये ॲक्सेस नाही. SRO कोण आहे तुमचा? SRO त्या टायमाला होता नव्हता? SRO पण नव्हते. आता हे शेतकरी नाही तसं नाही. आता यांनी काय केलंय की सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन काढण्याचा प्रमोटर. तर कुठला SRO आहे तर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता म्हणलं. पण ते जुनं जर प्रोजेक्ट असेल तर त्या टायमाला SRO नाही, तोच प्रश्न. मला काय वाटतं माहिती आहे सर, की जर समजा
सांगा ना सर, आपण आपल्या पद्धतीने बघू ना. तिथं एक ॲक्सेस भेटला तर बरं होईल. माझ्या परीने जी मदत होईल सर त्यात मी करून देऊ. आता सार्वजनिक प्रश्न आहे तो. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सर 500 स्क्वेअर मीटर आणि 5000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त पाहिजे आणि 8 युनिटपेक्षा जास्त. दोन्ही जर क्रायटेरिया कम्प्लीट झाले, फुलफिल झाले तरच तो प्रोजेक्ट रेरात असतात. माझा 250 मीटरचा आहे, तो मी स्वतः डेव्हलप केलेला आहे प्लॉट. म्हणजे तर त्याला कंपल्सरी आहे. नाही ना, त्याला नाही आभारी आहोत. तुम्ही पेशंटली ऐकलं, मला संधी दिली त्यामुळे. म्हणजे दोन्ही क्रायटेरिया आहेत हे फुलफिल झाले तर रजिस्टर केले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी मला लक्षात आलं. 100 मीटरमध्ये 10 युनिट केले तर मला नाही करत नाही करत. तुमचा प्लॉट 500च्या पुढे असेल तरच. आता समजा तुमचं उदाहरणार्थ प्लॉट 400 आहे आणि तुम्ही 12 युनिट बांधले किंवा तुमचं युनिट 8च आहे पण प्लॉट 1000 आहे तरी तुम्हाला गरजेचं. येस. Good evening, please. On the dais and off the dais. Thank you for informative session, sir. My question is, what is the obligation of the promoter regarding the return of amount and compensation to the authority? In which scenario? If the project is not been completed in time? Yes. No, so he will have to return the amount along with interest, SBI plus 2%, SBI And you MCR said plus 2%. earlier. And one more thing, how fast arbitration and conciliation acts in the dispute regarding to the There is a RERA? High Court judgment, Honorable High Court has said that RERA will supersede the arbitration. तर असं एक हायकोर्टचं जजमेंट आहे. त्यामुळे ॲग्रीमेंटमध्ये जरी आर्बिट्रेशन क्लॉज असला तरी रेरा कायदा तुम्हाला न्याय देऊ शकतो. आताच आपले इथे उपस्थित झालेले आणि आपल्या बारशी सातत्याने कनेक्टेड असलेले कोंडे देशमुख सर जे महाराष्ट्र गोवाचे नुकतेच चेअरमन झालेले आहेत, ते इथे आलेले आहेत. मी आपल्या बारच्या वतीने आपले अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आजचे सभासद असलेले आमचे सहकारी असलेले ॲडव्होकेट विशाल पातळे साहेब यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या डिसिप्लिनरी कमिटीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. ते देखील आज उपाध्यक्ष आम्ही पण आमचे जुने मित्र आणि याचा डबल बार ज्यांनी उडवलेला आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे दुसऱ्यांदा चेअरमन झालेले आमचे तर कोंडे देशमुख साहेब सुद्धा आले आणि आम्ही पण ते बघितलं की आपला लेक्चर्स 16 आहे आणि त्यामध्ये आपण पण आपला चान्स घ्यावा की पहिले आमची बार असेल की म्हणजे त्यांचं नियुक्ती झाले आणि आम्ही पहिला सत्कार होतो. त्याचबरोबर आपल्या बाजूला बसलेले विशाल पातळे यांना सुद्धा डिस्ट्रिक्ट कमिटीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. निश्चित आपल्या बारला गौरवास्पद आहे की आपण कोंडे देशमुख साहेबांना नेहमी मदत करत असतो आणि साहेब सुद्धा आपल्याला नेहमी मदत करत असतात. त्याचबरोबर आणखी एक साहेब आमचे मित्र आहेत, पारिजात पांडे साहेब. ही एक व्यक्ती आम्हाला सतत मदत करणारे आहेत, नागपूरला राहतात पण म्हणजे आमचे गॉडफादर असतील पारिजात पांडे आणि कोंडे देशमुख. म्हणजे आम्हाला काय लागलं की आम्ही या दोघांना त्रास देतो यांनी नाही बोलता कोंडे ते नागपूरहून आम्हाला मदत करतात आणि हे साहेब आम्हाला कधी नसते का तिथे बाबा कुठे तुम्ही अरे आई आहे मी इथे तर मग माझा ते ज्युनियर त्याचा असा अडचण जरा बघ रे काय असेल तर मी बिचारे अक्षरशः आम्हाला काम हातात टाकून मदत करणार. ह्या दोन व्यक्ती आम्हाला गॉडफादर आहेत निश्चित. आणि त्याचबरोबर आणि दुधात सागर आमचा ज्युनियर मित्र विशाल पात्रे ज्युनियर म्हणजे चांगली 15 वर्ष प्रॅक्टिस झालेली पण माझ्यासाठी ज्युनियर ते आमचे ज्युनियर मित्र विशाल पातळे यांची सुद्धा आज कालच डिसिप्लिनरी कमिटीवर त्यांची नेमणूक झाली. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आबा तुम्ही दिल्लीला पण जावं असं आमची इच्छा आहे की आबासाहेबांनी तिकडे पण जावं आणि तिथे सुद्धा हे करावं, लिडरशिप करावी आमच्या वकिलांसाठी. आणि विशाल आपण सुद्धा आता नव्याने आलात तरी बऱ्याचशा आता किरकोळ गोष्टी असतात त्याच्यावर आपल्या वकिलांना तो एक त्रास आहे पक्षकारांना की ऑनलाईन आणि सगळंच काय याचं झालं त्यामुळे
वकिलांना पक्षांना बऱ्याच म्हणजे त्रास होतो. किरकोळ गोष्टी असतात त्याच्या तक्रारी केल्या जातात आणि त्यातून खूप वकील महिला असतील, ज्युनियर वकील असतील, सिनियर वकिलांना सुद्धा या बाबतीचा त्रास भोगावा लागतो. खरोखर जे चूक करतील त्यांनी चूक ही त्याच्यावर त्याची सजा असेल, परंतु किरकोळ गोष्टीवरून एवढे प्रेशरमध्ये असतात. मी अध्यक्ष म्हणून 9 वर्ष बघतो की किरकोळ तक्रार असेल परंतु ती वकील व्यक्ती एवढी घाबरलेली असते की आता मी काय करू, माझी सनद जाते काय असा प्रकार असतो. त्यामुळे आपल्याला कोण खूप अपेक्षा आहे. पनवेलचा बार 1300 लोकांचा आहे. ही उपस्थिती त्यांना लग्नाची ती खूप असल्यामुळे आमच्या लक्षात आलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आले. आणखी भरायला पाहिजे होता खरा, पण तुझ्या लग्नाच्या तिथीमुळे मी सुद्धा सकाळून 5 लग्न लावून आलो, अजून 3 लग्न लावून जायचं आहे. तर ही परिस्थिती आता थोडी उपस्थिती कमी वाटते. परंतु आबासाहेब आपल्याकडून आणि विशालजी आपल्याकडून सुद्धा खूप खूप आम्हाला अपेक्षा आहेत आणि नक्की आपण आमच्या अपेक्षा पूर्ण कराल. सर, आपण साहेबांचे निलेश बोराडे साहेबांची बोलत असताना समजलं की आमच्या आमदार सुद्धा त्यांचे काहीतरी मित्र जुळे निघाले. आमदार साहेबांचा 2 वेळा मला फोन म्हटलं, साहेब त्यांचं लेक्चर चालू आहे, झाल्यानंतर मग तुम्हाला फोन साहेबांनी मला फोन लावते, मी भांडरावं लग्नाला मी बोलतो त्यांच्याशी. तर सगळी काय योगायोगाच्या गोष्टी आणि सगळेच आपल्या स्टेजवर आपले सगळे आहेत. आपण बोराडे सर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. रेरा हा छोटा कायदा असेल, 92 सेक्शनचा तुम्ही बोला, परंतु छोटा असेल तरी त्यातल्या किरकोळ ज्या खाचापोच आहेत त्या तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या. मला वाटतं आमच्या काही भगिनींनी, आमची ते एकसून काही मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे छोटे छोटे प्रश्न विचारून आपल्याला हे केलं. प्रश्न विचारत आमचे जितेंद्र मित्र त्यांनी एक विचारलं, 12.5 नंतर 22.5% हे जे आता त्यांनी जो घेतो तो होलसेल मधला आहे. मला वाटतं सेक्टरला नोटीस आले असेल, त्यामुळे त्यांनी तो प्रश्न विचारला. जितू तुम्ही हे करा, त्यातून लिडरशिप घ्या, या लोकांचे काही प्रॉब्लेम असेल का सगळे आपले गाववाले, तर त्यातून आज आपण बोलत पण माझ्या पण लक्षात एवढा मोठ्या प्रमाणात तिथे नोटीस आलेले आहेत. तर तुम्ही सेटल करा, वाटलं साहेबांकडे जाऊ आपण, त्यातून काय मार्ग निघायचं असेल तर काय काढता असेल तर तो पण काढू आपण. वाटलं तर आमचे आपले संदीप पाटवाल आपले मित्र ते सुद्धा तुम्हाला तर मदत करतील, साहेबांकडे घेऊन जातील आणि आपण हा प्रश्न मिटवू. कारण सार्वजनिक प्रश्न आहे आणि तो मिटवायला पाहिजे, आपल्याला लोकांना मदत करायला पाहिजे. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा स्वतः प्रोजेक्ट केले. साहेब 12.5% पहिले सिडकोला प्लॉट मिळाले. सिडकोने शासनाने सिडकोसाठी जमीन केली, म्हणजे तुम्ही खारघर, कामोटा, गोवापासून जे बघा ते प्लॉट ते आमच्या शेतकऱ्यांना काय गेले सुरुवातीला माहीत नव्हतं. लाख रुपयांनी 5-5, 2-2 लाखांनी विकून शेतकऱ्यांनी बिल्डरांना विकले. आता तो सर्व गेलं आणि आता 22.5% जी प्लॉट मिळाले आम्हाला एअरपोर्टला जी जागा आहे. तर मग काय केलं, आमच्या बरीचशी मुलं शिकलेली ग्रामीण भागातले शिकलेले मग विकायचे. पूर्वीचं बघितलं बस सगळंच संपलं आपलं आणि स्वतः डेव्हलप केले. कदाचित काय त्याचं नॉलेज नसेल काय नाही, पण स्वतः बांधले, स्वतः हे केलं. गौरवास्पद आहे. आणि त्यामुळे हा आता जो आमचे मित्र बोलले तो हा प्रॉब्लेम झाला असेल तर त्यामध्ये लागेल तर आम्हाला तुमची मदत लागेल एवढं निश्चित, आणि ती तुम्ही कराल ही मी तुमच्या वतीने सगळ्यांना ग्वाही देतो. आपण आलात, चांगलं मार्गदर्शन केलं. आबासाहेब एवढा लांबून तुम्ही आलात आमच्यासाठी, थँक्स. विशालजी आपण तर मेंबर आहात आमच्या भारतीय, त्यामुळे तर काही विषयच नाही. परंतु आबासाहेब खरोखर मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुम्ही आलात आणि विशाल तुझाही आभार आहे. बोराटे साहेब तुम्ही चांगलं मार्गदर्शन, त्यामुळे तुमचाही आभार आहे. परंतु आभार प्रदर्शन मी मानले, परंतु आबासाहेब तुम्हाला आणि विशाल तुम्हाला सुद्धा. विशाल तू तुझे 2 शब्द प्रथम आमच्या यांना हे कर, मार्गदर्शन कर, नंतर आबासाहेब मार्गदर्शन करतील. व्हेरी मच थँक्सफुल की आज खूप वर्षानंतर मी येत आहे. पनवेल बार असोसिएशन माझी बार नव्हता सध्या, माझा एक परिवार होता आणि नाही बोलून 1 वर्षानंतर मी आलो इथे. मी तुम्हाला शब्द देतो, जास्त काही बोलणार नाही, कारण माझ्यासमोर सगळे माझे सिनियर्स आहेत. आज माझ्याकडून जेवढं काय होऊ शकतं मी प्रयत्न करीन आणि मी शब्दाला आणि वचनाला तेवढा तात्पर्याने लक्ष देईन. फक्त तुमचं सहकार्य माझ्या असलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू भाई. पहिल्यांदा माझे मित्र थोडासा सिनियर म्हणून भुजबळ, मी एकाच कॉलेजचे. हॉस्टेलमध्ये असतेवेळी एकत्र, हॉस्टेलच्या नंतर कॅन्टीनला आम्ही सगळेजण एकत्र असायचो. त्यामुळे मनोजनं मला सकाळी फोन केला, पहिला अभिनंदनाचा फोन आला. नंतर त्याला मला सहज म्हणतात की आज पनवेलमध्ये निलेश बोराटे जे पुण्याचेच आहेत आणि त्यांचं लेक्चर. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी संध्याकाळी बघतो कशी परिस्थिती आहे.
कारण म्हटलं अजून जस्ट माझी अपॉइंटमेंट आलेली आहे, आमचा काल सत्कार झाला आमच्या बार काउन्सिलमध्ये, पण चार्ज मला घेता आलेला नाही आहे. त्याचं कारण माझ्या मित्राची अजून 2 दिवस त्याचं टेन्युअर आहे. त्यामुळं सुदीप पाचगोला जो आहे माझा मित्र आहे, त्याचं 6 तारखेपर्यंत आहे आणि माझ्या लेटरमध्ये जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं की 7 तारखेला चार्ज घ्यायचा. त्यामुळं आम्ही एवढं खेळीमेळीच्या वातावरण असल्या कारणानं सुदीपला म्हटलं, सुदीप मी तुझ्या चेअरवरती तरी अजून बसणार नाही. पण तो हसत हसत म्हटला, मी नुसतं त्यावेळेस वर्षभर तूच बसतो. कारण हेडक्वार्टर हे माझ्या हातात आहे. आत्ताच यांनी मनोजनं आत्ता उल्लेख केला की पारिजात पांडे माझा जवळचा मित्र आहे. पण मागची जर इलेक्शन बघितली 2019ला तर जवळजवळ रायगड जिल्ह्यातनं 327 मतदान फर्स्ट प्रिफरन्स मला झालं. त्यातलं 200च्या वरती हे पनवेलमधून झालं. कारण मनोजनं त्याला प्रॉमिस केलं की मी तुझ्या बरोबर आहे, पण माझा मित्र कोंडे देशमुख पहिला आहे, त्यामुळे तिथं तुला आम्ही त्यांनी मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलं. आजही तो चिडवतो, अरे तुमचे मनोज तुम्हाला आता बोलवणार आहेत. आणि कालच आम्ही एकत्र होतो, इलेक्शन झालं, ठीक झालं, चांगलं झालं. परंतु दुसरी एक आजचीच म्हणजे विशालला ज्यावेळेस आमच्या डिसिप्लिनरी कमिटीचं मेंबर करण्यात आलेलं आहे, त्याचंही आता मनोज वगैरे सगळ्यांच्या समोरच त्याचं अभिनंदन करतो. मला एक आवर्जून उल्लेख करायचा की माझी ही दुसरी टर्म. पहिल्या टर्म ज्यावेळेस 2012ला होतो निवडून आलो, 2010ची निवडणूक झाली, 2012ला मला वाटतं दुसऱ्याच वर्षी मी चेअरमन झालो. त्या टर्ममध्ये मी पुण्याला स्टेट लॉयर कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती. नंतर दुसऱ्या वेळेस त्याच टर्ममध्ये मी चीफ कन्व्हेनर म्हणून मुंबईला एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. त्यात मुख्य विषय होता त्यावेळेस आपल्या टेररिस्ट अटॅक झालेला होता आणि त्यामध्ये डेथ पेनल्टीवरती मेन सब्जेक्ट ठेवला होता. आणि दुसरा एक ज्वलंत प्रश्न होता की डिसेंट्रलायझेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स. कारण त्यावेळेस कोल्हापूर बेंचची मागणी होती, पुणावाल्यांनी बेंचसाठी डिमांड होतं. मग म्हटलं ह्या विषयावरती हा विषय सुद्धा मी त्या कॉन्फरन्समध्ये घेतला. आता दुसरं एक विषय मला सांगायचा आहे की डिसिप्लिनरी ज्यावेळेस तुमच्या एखादी केस फाईल होते की बाबा तुम्ही पक्षकाराबरोबर तुमचं वर्तन बरोबर नाही आहे, तर तो पक्षकाराला आता हल्ली खूप कॉम्प्युटरवरती आहेत. पहिलं सुरुवातीला आपण सांगायचो की बाबा मी केस घेतलेली आहे, केस फाईल केली, त्याचा नंबर तुम्हाला कळवतो. पक्षकाराला कॉम्प्युटरवर लगेच दिसतं. तो म्हणतो साहेब तुम्ही खोटं बोलताय, स्पष्ट बोलतात ते. म्हणजे की तुम्ही नंबर नाही आहे, तुम्ही कधी येणार, उद्या परवा, अशा काही वेळेस आहेत ना, काही वेळेस आहे ना. आत्तापर्यंत माझ्यासमोर कितीतरी केसेसच फाईल केलेल्या नाही, फी घेतलेली आहे पण पेपर घेऊन ठेवलेले आहे. पण अशा वेळेस ना त्या मॅटरचा खूप अवघड वाटतं. हा एकदा रिसेंट एक तुम्हाला उदाहरण देतो की बाबा केस कशी हँडल केली पाहिजे. एक जामिनाचा एका आरोपीचा जामिनासाठी अर्ज एका वकिलांनी ते वकीलपत्र ॲक्सेप्ट केलं. त्याचे रिलेटिव्ह त्याला भेटले. तो आरोपी तर आतमध्येच होता. ऑफेन्स काय पाहिलं, त्याच्यावरती चार्ज सिरियस होता. पण जर पेपर बघितले तर त्या याच्यामध्ये त्याच्यावर होता 201 खालचा मर्डर होता. पण त्याचा रोल होता की बाबा मर्डर त्यांनी केला, त्यांनी दुसऱ्याला बोलवलं की बाबा मला रिक्षामध्ये ह्या माणसात माझ्याकडनं झालेलं आहे, पण ह्या बॉडीची विल्हेवाट लावायची. अशा वेळेत तेवढा चार्ज होता. त्याच्यामध्ये फारसं ठीक आहे, तो 2 महिने 3 महिने आत राहिला. त्याच्यानंतर त्यावेळेस त्या पक्षकार जे आहेत आणि वकील महाशय, मी मुद्दाम हा शब्द वापरला, त्यांचं डील झालं त्याच्या नातेवाईकांचं त्यांचं की तुम्हाला पहिल्यांदा सेशन्स कोर्टात जायला लागेल. सेशन्स कोर्टात जर नाही झालं तर हायकोर्टात जायला लागेल. ते नाही झालं तर सुप्रीम कोर्टात. याची फी त्यांनी टोटल 1,50,00,000 रुपये सांगितली. आता ही फी सांगितल्यानंतर त्याला माहीत नाही आहे. त्या वकिलांनी जर त्यांचं म्हणलं ठीक आहे, त्यांनी सुरुवातीला काहीतरी थोडीशी अमाऊंट 50% पण घेत म्हणलं गॅरंटी. आता पक्षकार गॅरंटी देणारे असे पण वकील आहेत. म्हटलं ठीक आहे. आज मी सुद्धा आम्हाला 35 वर्ष होता, 34 झाली, म्हणून 32-33 झाले आणि 1 वर्षाचा फरक आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण पेपर पाहतो एवढे पैसे मागितल्यानंतर माहीत नाही, पण आपल्यासारखे एक वकील त्याला भेटले त्यांच्या नातेवाईकांना. पेपर बघितले, म्हणजे काय म्हणजे आम्ही आत्ता 75 लाख दिले, सेशन कोर्टात सेशन कोर्टाला कळत असेल त्यांनी काय बेल दिला नाही, म्हणजे आम्ही हायकोर्टात हायकोर्ट म्हणजे रिजेक्ट झाल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी
पक्षकार ते जे आहेत ना त्यांचे नातेवाईक दुसऱ्या वकिलाला भेटले. ते म्हणले कशाला तुम्ही एवढी कशाला देत आहे. म्हणलं मी 20,000 तुमचं काम करून देतो. 20,000 रुपयामध्ये हायकोर्टामध्ये बेल दाखवलं आणि 201 म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा तेवढा चार्ज. 3 महिने झाले. कोर्ट म्हणलं ह्याला किती दिवस आत ठेवणं. त्या माणसानं 20 आणि वरती 5 एक्स्ट्रा दिले असेल 25,000 काम केलं. ती केस आली बार काउन्सिलकडे की बाबा याने आम्हाला चीट केलेलं, याने असं केलं. नेमकी ती माझ्याकडे मॅटर आहे. मी त्याला समोर बघितलं. मी अमाऊंट म्हणलं 75 एका केसमध्ये तुला 1.5 लाखाचं तू म्हणजे नाही ॲग्रीमेंट झालं. आणि जर अशा जर तुला जर आल्या म्हणजे प्रॅक्टिस किती वर्षाची आहे काय आहे नाही. पण त्यांनी म्हणलं आमचं ॲग्रीमेंट आहे ओव्हरऑल, माझ्याकडे विटनेस आहे. म्हटलं फी किती घ्यावी घालायची. त्याला म्हटलं बघ तुला काय करता येते. शेवटी त्याला सांगितलं 1-2-3 लाख रुपये चल ठीक आहे सोडून पण वरचे पैसे तुला द्यायला. शेवटी 5 लाख रुपये त्याला ठेवले वरचे पैसे परत रिटर्न करायला. त्याला म्हटलं नाही तर तुझी सनद स्टेकवर आहे 100%. ती पार्टी तुझं ठीक आहे तुझे 10-12 वर्षाचं काय ॲग्रीमेंट असतं. अशा पद्धतीच्या केसेस तर सिरियस आहे. मग अशा पद्धतीच्या वेळेस कुठंतरी वाया मीडिया आम्ही काढतो. आता त्याची आयुष्यभराची लायसन्स नको जायला. अशा वेळेस पण काही वेळेस आपलेच कलिग एकमेकाला साथ देतात, सांगतात नाही रे यार त्याने असं केलेलं हे असं आर्ग्यू करायला पाहिजे होतं. त्यामुळे कोर्टाने तुझं मॅटर ते रिजेक्ट झालेलं. अशा सुद्धा केसेस फाईल केले जातात. परंतु त्यांनी त्याचं काम केलेलं असतं. एवढंच नाही आहे तर माझ्याकडं सिनियर काउन्सिल ज्यांची डिझिग्नेटेड हायकोर्टानं असतील तर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एकदा एक मॅटर चालवणं कसं असतं माहिती आहे का. मनोज सरांनी माझ्याकडे मॅटर दिले. मी काउन्सिल आहे दिल्लीमधला. माझ्याकडे सगळे इन्स्ट्रक्शन दिले. पक्षकारांनी काय केलं ते मॅटर दिल्लीमध्ये कसे 2-2 मिनिटाला मॅटर उडवले जातात. तिथं काय फरक नसतो. वाचून येतात बघतात ब्रीफ येस अलाउड रिजेक्ट. तिथं थोडंसं एखादा सिनियर असेल तर त्याला 4-5 मिनिटं फक्त स्कोर दिला जातो. जास्त किंवा जास्तीत जास्त अगदी हेवी मॅटर असेल तर अर्धा तास. त्याच्यापेक्षा नाही कारण त्यांना 70चा तो रोल कॉलच असतो. त्यामुळं अशा वेळेस ना ते सिनियर आणि तो जो ॲडव्होकेट होता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर DC असतो. पक्षकारांनी मला विचारलं म्हणजे माझ्यासमोर की म्हणजे एवढे घेतले माझे पैसे पण माझी केसच नीट चालवली नाही. त्याला मी विचारलं की खालच्या कोर्टात जे पॉईंट्स होते तुझे ते ग्राउंड्स होते ते तुला माहिती आहेत म्हणजे ते ग्राउंड्स आहेत. म्हटलं ते ग्राउंड्स योग्य आहेत का. कोणता हो योग्य आहे. मग त्याच्यामध्ये याच्यापेक्षा तुला काय सांगणार मला हेच. पण म्हटलं सुप्रीम कोर्टातल्या SLPला तुझे जे हे पिटिशन आहे ते अख्खं जोडलेलं आहे. आणि तू तिथे दिल्लीला हजर नाही. सिनियरनं काय आर्ग्यू केलं तुलाही माहीत नाही. परंतु सिनियरनं ते जे ग्राउंड दिले त्याला म्हटलं तुला केस नाही आहे क्लिअर कट सांगितलं. तो म्हणतो साहेब पण मला बोलवलं म्हणजे सुप्रीम कोर्टाची पद्धत कशी आहे. एक तर त्या वकिलांनी सांगितलं असं मॅटर आजचं उद्या लागतं ते रात्री बोर्ड येतात पटकन किंवा नोटिफाईड होतं. अशा वेळेस ना आपण स्वतः आम्ही ॲज अ DC एक्सपिरियन्स कामाला येऊन आम्ही वकिलांना खूप मदत केली जाते. आज वकिलांच्याबद्दल मी काय जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी 1-1.5 तास यांचं लेक्चर झालं आहे. परंतु पुढच्या वेळेस ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मी निश्चित तुम्हाला आहे ना प्रोफेशनल इथिक्सवर खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. त्या मी तुमच्याकडे येऊन निश्चित एक दिवस लेक्चर ठेवूया आपण. आणि मला या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख करायचा आहे की मी चेअरमन झालेलो आहे पण माझा चार्ज 7 तारखेला घेतला जाणार आहे. मी ज्यावेळेस आपल्याकडं महाराष्ट्राचं भूषण जे भूषण गवई जे आत्ता 14 तारखेला त्यांचा शपथविधी आहे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते घेतल्यानंतर त्यांच्या तिथं मीटिंग झाली. ते म्हणे की माझा पहिला सत्कार हा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने केला पाहिजे कारण मला माझ्या लोकांच्यात जायचं आहे. माझ्या लोकांना कळू द्या की मी इथून एवढे वर्ष हायकोर्टामध्ये त्याच्या अगोदर ते गव्हर्नमेंट लीडर पण होते हायकोर्टामध्ये मेन लीडर होते. ह्या अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं ते म्हणजे मला पहिला सत्कार हा महाराष्ट्रात पाहिजे. माझ्या टेन्युअरमध्ये हा म्हणजे भाग्याचा दिवस मला मिळाला आहे. मी चेअरमन आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की 18 मेला आपण स्वामीनारायण मंदिर योगी हॉल जो आहे दादर TTला तिथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यांच्या सत्काराला एकूण 6 सुप्रीम कोर्ट जज हजर राहणार आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीचं आत्तापर्यंत नॉर्मली 1 किंवा 2 सुप्रीम कोर्ट 6 जण आणि त्यातले जे सेकंड CJ आहे ते सूर्यकांत ते 21 महिने CJ राहणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक CJ आहेत ते विक्रमनाथ ते सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हणजे ऑलरेडी कन्सेंट दिला आहे. त्याशिवाय आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
त्यानंतर 2 नंबरचे चांदूरकर आणि 3 नंबरच्या एक लेडीज ढेरे मॅडम, हे असे तिथं संपूर्ण आहेत. बाकीचे वक्ते आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत बाकीचे. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना रजिस्ट्रेशन ओपन होईल. रजिस्ट्रेशन फी नाही आहे. तुम्ही सकाळी लवकर आला, नाश्ता करायचा, त्या हॉलमध्ये बसायचं. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऐकायला मिळेल. एवढे ॲट अ टाईम 6 सुप्रीम कोर्ट प्रत्येकाला बोलायला आम्ही दिलेलं आहे. ते म्हणले की आल्यानंतर त्यांचंही आपण ऐकूया. आणि तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो की दुपारी लंच आहे, लंच करायचं सगळं तिथे. आणि त्याची रजिस्ट्रेशन फी बिलकुल नाही आहे. कारण आमच्यामध्ये असं ठरलं आहे की स्टेट लॉयररी कॉन्फरन्स जरी असेल, त्यामध्ये एका मोठ्या व्यक्तीचा, की समजा आपल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश देशाचे, ही 3 पदं मोठी आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातलेच असल्या कारणानं आपण त्यांचा सत्कार हा पहिला घेतला आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून त्या कार्यक्रमाला या. आणि जवळजवळ 2,500 कॅपॅसिटीचा हॉल आहे. परंतु दाटीवाटी करून आपण 3,000पर्यंत ओव्हर क्राऊड होण्याची शक्यता पण आहे. परंतु तुम्ही लवकर या आणि लवकर काय करा. मला पुन्हा एकदा हीच विनंती. आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर निश्चित बऱ्यापैकी तुम्हाला या विषयावरती मी नंतर एक व्याख्यान नाही म्हणताय, पण टिप्स तुम्हाला देईल. कारण आपलं प्रोफेशन इथं पुढे खूप अवघड होत चाललेलं आहे. कारण बऱ्याचशा आता रेरामध्ये हेच सांगतायत, रेरामध्ये काही ना वकीलच नाही आहे, तर कुणी आता आर्ग्यू करायला नाही, वकिलांना जबाब करत नाही आहे. इव्हन बाकीच्या ठिकाणी कंझ्युमर लॉ पार्टी पर्सन पण येत आहे. इव्हन हायकोर्टामध्ये पार्टी फक्त त्यांची रजिस्ट्रारकडे जाऊन बाबा याची कॅपॅसिटी एक हायकोर्टापुढे आर्ग्यू करायची, त्यांना पण परमिशन आली. आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे AI वरती मागच्या वेळेस एक व्याख्यान झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते लगेच ताबडतोब अख्खं पिटिशनच तयार करतात. कारण ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये खूप डिफेक्ट्स असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे हा विषय हा नंतरचा आहे. परंतु या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा मित्र तुम्ही आभार मानायचा मुळात की मॅडमबद्दल की आता तुम्ही आम्ही काय बोललं नाही. एखाद्या मॅटरमध्ये मी मॅटर 5-10 वर्ष सांभाळलं आहे आणि कोणतरी वकीलपद दाखल ठेवत आहे पक्षाच्या वतीने आढळून, आणि माझं वकीलपद 5 वर्ष सांभाळून जाते, तर त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन फॉलोअप करा. मला काय सगळ्यांची विनंती असेल तर त्याबद्दल काय करता आलं. कारण की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजमेंट्स असल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम होतो की कुठल्याही पक्षाची NOC नाही, आपलं वकिलाची NOC नाही येता कोर्टापुढे हजर व्हावं. बऱ्याच वकिलांची आली. मी हे तुमच्यापुढे का म्हणतो, कारण हे माझ्या 100 वकिलांचे प्रश्न मला असं अध्यक्ष म्हणून साहेब काहीतरी करा. तर आपण अध्यक्ष, आता तुम्ही आला चेअरमन म्हणून मी तुमच्यापर्यंत तुमच्या हातात चेंडू देतो, तो तुम्ही कसा फिरवायचा फिरवा. परंतु हा जो विषय आहे तो विषय कसा तरीच नेता येईल. कारण का 5-6 वर्ष मी सिन्सिअरली हे करतो. तर काही असतात की जे चुकीचं आता जसं सांगितलं तुम्ही फी एवढी घेणार किंवा काय, परंतु काही न करता सुद्धा काही शेवटी ऐन वेळेस कोणतरी वकील एखादे म्हणतात नाही असं करतो मी, आणि शेवटचा पक्षी बसायला फांदी तुला असं प्रकारचं होतं आणि वकीलपत्र तर माझं वकीलपत्र जातं. तर त्या संदर्भात सुद्धा काही करता आलं तर आपल्या टेन्यूरमध्ये करावं अशी विनंती. मनोजराव, हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त कुठल्या याच्यामध्ये आहे तर MSCT कोर्टात. कारण MSCT कोर्टामध्ये आपलं ब्रीफ सांभाळलं जातं. आणि याच्यामध्ये काय असतं, ज्या माणसानं आयुष्य म्हणजे त्यांचं चांगलं अमाऊंट मिळालेली असते, अवॉर्ड पास झालेला असतो, परंतु ती बँकेत डिपॉझिट केल्यानंतर बँकेत ते डिपॉझिट करायसाठी एक साधा कोणतरी वकील करतो, हा वाट बघतो आणि माझे पैशानंतर काढायचे, अजून मुदत संपवायची. त्याच्या अगोदरच बरोबर त्या दिवशी हा कॉन्टॅक्ट करतो त्यावेळी त्याचे फोनच उचलले जात नाही. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा प्रॉब्लेम बार काउन्सिलला आलेले आहेत. परंतु त्याला पर्याय जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत, आता मनोजरावांनी सांगितलं, त्यासाठी तुम्हाला सूट फाईल करावं लागतं. पण त्या सूटमध्ये परत किती वर्ष झालं हाही विषय आहे. परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय करता येईल यासाठी आपण एकदा प्रयत्न करू. आणि मी या ठिकाणी थांबतो कारण बराच वेळ झालेला आहे. कारण खूप चांगलं लेक्चर दिलेलं आहे आमच्या पुणेकर निलेश बोराटे साहेबांनी. त्यामुळे पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं. माझ्या मित्रांना मनोज भुजबळ जे अध्यक्ष आहेत त्यांनी हॅट्रिक केली, त्यांनाही पुढच्या शुभेच्छा देतो. इलेक्शन लवकर लागतील, आता त्यांनी डिसाईड करायचं आहे काय. त्यांना मी सांगितलंय माझा विषय, म्हणलं तुम्ही तुमचं करा, आपण तुमच्या रस्त्यात येत नाहीये.
वडील जो मोठा थोरला भाऊ असतो ना, तो धाकट्याला थोडासा शेअर बाजूला काढून ठेवतोच. बाबा तू सांग तुला कुठला हिस्सा पाहिजे. त्यामुळं माझा मित्र आहे आणि भावासारखाच आहे. खूप आम्ही कॉलेजला असते वेळी बसून, कारण मैत्री कशी असावी तो आमचा मित्र दुसरा पारिजात पांडे सांगतो की मनोज भुजबळांनी धोंडे देशमुखची दोस्ती तोडली नाही. थँक्यू या ठिकाणी बोलवल्याबद्दल. आणि निलेश बोराटे सर यांनी आज आपल्याला रेरा कायद्याविषयी हे आपल्याला रेरा कायद्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता आले. सरांनी वेळात वेळ काढून आम्हाला खूप छान मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर मी आमच्या पूर्ण पनवेल वकील संघटनेतर्फे तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आज महाराष्ट्र बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणजे दुसऱ्यांदा निवडून आलेले सर धोंडे देशमुख सर हे देखील वेळात वेळ काढून इथे हजर राहिले. त्यांचे देखील आमच्या पूर्ण पनवेल कमिटीतर्फे मनापासून आभार मानते. तसेच आमच्या पनवेल बारचे सदस्य विशाल सर हे देखील डिसिप्लिन कमिटी सदस्य म्हणून नवनिर्वाचित नियुक्ती झालेली आहे. ते देखील येथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्याबद्दल देखील त्यांचे देखील मी आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आज आपला या कार्यक्रमासाठी पनवेल वकील संघटनेचे सर्व जे वकील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांचे देखील मी आमच्या पनवेल वकील संघटनेतर्फे मनापासून आभार व्यक्त करते आणि सदरचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.